डॉक्टर संध्या कोंडपल्ले. मी माझा थोडक्यात परिचय करून देते. ज्यावेळी मी जसं म्हणाले की आम्ही सगळ्या पॅरेंट्स ग्रुप बरोबर आणि टीचर्स बरोबर जेव्हा चर्चा केली की नेमक्या काय समस्या असतील आणि कोणता गायडन्स आमच्याकडून लागेल पेरेंट्सना किंवा कोणता गायडन्स दिलेला चांगला राहील, तर त्यावेळी ज्या दोन गोष्टी समोर आल्या होत्या की एक तर आपल्याला काही प्युबर्टीच्या समस्या असतात, वयात येतानाच्या समस्या किंवा काही कॉमन हार्मोनल डिसऑर्डर्स असतात. तर लहान मुलांची बाल आंतरग्रंथी तज्ज्ञ या नात्याने मीच आज त्या विषयावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण सुरू करूया. मॅडम, ज्यांचे काही प्रश्न असतात त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकावं. हो, आणि आपण चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवा त्या सर्व प्रश्नांची. आम्ही दोघं आणि डॉक्टर माधवी शेळके मॅडम, डॉक्टर वर्षा वैद्य मॅडम आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्याची उत्तरं देऊ. तर जरूर चॅट बॉक्स मध्येही टाका आणि ओपनली पण आपण नंतर तो क्वेश्चन्स आन्सरचा फोरम घेणारच आहोत. व्यवस्थित ऐकू येतं का? हो हो, स्लाइड्सही दिसतात ना सर? हो दिसतात. ओके सर, ओके, मी सुरू करते. तर जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, डाऊन सिंड्रोम आता 21 मार्च हा डाऊन सिंड्रोम डे म्हणून सगळ्या जगभरामध्ये साजरा केला जातो. आणि गंमत अशी आहे की 20 मार्च हा काल हॅपीनेस डे म्हणून साजरा केला गेला. आणि मला असं वाटतं की त्याच्या लगेचच दुसऱ्याच दिवशी येणारा हा हॅपी पीपल्स डे असं आपण म्हणू शकतो याला. कारण ही मुलं इतकी गोड असतात, दे आर सो हॅपी गो लकी. काही कॉमन कॅरेक्टर्स असतात या मुलांमध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्रोमोसोमल डिसऑर्डर ट्रायसोमी 21 जन्माच्या वेळी क्रोमोसोमल डिसऑर्डर मध्ये डिफेक्ट आल्यामुळे डाऊन सिंड्रोमची मुलं जन्माला येतात. साधारण जगभरामधल्या इन्सिडन्सचा विचार केला तर 800 बर्थ मागे एक मूल डाऊन सिंड्रोमचं जन्माला येत असतं. याच्यामध्ये मला इथे अगदी आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की एक जी ब्रॉड कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये आपण ID अशी ही कॅटेगरी आहे, म्हणजे इंटेलेक्च्युअली डेफिशियंट चिल्ड्रन किंवा इंटेलेक्च्युअली डिफेक्टिव्ह चिल्ड्रन. तर ही एक ब्रॉड कॅटेगरी आहे. याच्यामध्ये IQ हा सामान्य IQ पेक्षा ज्या मुलांचा लो असतो त्या सर्व मुलांना या एका ब्रॉड कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं. पण डाऊन्सच्या पेरेंट्सनी याच्यामध्ये स्वतःला त्यातल्या त्यात नशीबवान समजावं की आपली जी डाऊन्सची मुलं आहेत ही त्या कॅटेगरीमधली सगळ्यात टॉपमोस्ट मुलं आहेत. कारण इंटेलेक्च्युअल डेफिशियन्सी ही वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकते, जसं की बर्थ ॲस्फिक्सिया म्हणजे जन्मताना ऑक्सिजन कमी पडल्यामुळे, मूल गुदमरल्यामुळे त्याच्या मेंदूवर परिणाम होतो, किंवा कधी कधी काही आजारांमध्ये जसं की मेनिंजायटिस, एन्केफेलायटिस खूप जास्त प्रमाणामध्ये जर मेंदूवर परिणाम झाला तर त्याच्यानंतर रिकव्हरी नंतर ही मुलं इंटेलेक्च्युअली डेफिशियंट होऊ शकतात. किंवा कधी ट्रॉमामुळे, कधी हेड इंजुरी नंतर, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आपण बघतो. किंवा जन्मतःच काही इतर जेनेटिक डिसऑर्डर्समध्ये सुद्धा आपल्याला ID म्हणजे इंटेलेक्च्युअली डेफिशियंट मुलं दिसतात. पण या सगळ्यांपेक्षा डाऊन सिंड्रोमची मुलं ही वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांच्यामध्ये काही खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामधला एक विशिष्ट स्पेक्ट्रम असतो इंटेलेक्च्युअल डेफिशियन्सीचा. तो त्या मानाने माइल्ड असतो. आणि त्याच्यातली काही मुलं तर इतकी चांगली असतात की त्यांना वेगवेगळे स्किल्स, काही वेगळ्या इंटेलेक्च्युअल गोष्टी आपण खूप छान पद्धतीने त्यांना शिकवू शकतो. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे जर आपण त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी बघितली तर जर आपण मेडिकल हिस्ट्रीमध्ये पाठीमागे गेलो तर अराउंड 1950s मध्ये जर आपण बघितलं तर डाऊन सिंड्रोमच्या मुलांची लाईफ एक्सपेक्टन्सी होती फक्त 4 वर्ष. कारण त्यांचे जे असोसिएटेड डिसऑर्डर्स होते त्यांना कसं मॅनेज करायचं, काही मेडिकल मॅनेजमेंट त्यांची वेगवेगळ्या गोष्टींची कशी करायची, हाऊ टू रेअर देम, या गोष्टी माहिती नव्हत्या. आणि आता मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर लास्ट जो सर्वे आहे त्याच्यामध्ये 2010 मधल्या सर्वेप्रमाणे त्यांची मीन लाईफ एक्सपेक्टन्सी इज अराउंड 58 इयर्स आणि ती अजूनही वाढती आहे. तर हे खूप आशादायी आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी. दुसरं मी जसं म्हणाला की ही वेगळी आहेत मुलं इतरांपेक्षा. दे आर व्हेरी हॅपी, खूप आनंदी मुलं आहेत. जसं मॅडम म्हटलं की घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी, सर जसे म्हणाले की घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतात. दे आर व्हेरी लवेबल, व्हेरी क्यूट, कधीही स्माइलिंग असतात. कधीही डाऊन सिंड्रोमची मुलं जर समोर आली तर ती तुम्हाला शक्यतो हिरमुसलेली दिसणार नाही, ते खूप गोड असतील तुमच्याकडे बघून. देअर फेस इज डॉल लाईक. सो ओव्हरऑल ही खूप आनंदी आणि पॉझिटिव्ह मुलं असतात. तर या सगळ्या कारणांमध्ये मला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे की सगळ्या पेरेंट्सनी
देर आर इनफ रिझन्स की त्यांच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी पाहणं आणि त्यांच्यातल्या छोट्या छोट्या मेडिकल आणि सायकोलॉजिकल समस्यांचं जर आपण व्यवस्थित पद्धतीने निराकरण केलं तर ते आणि त्यांचे पेरेंट्स आणि ओव्हरऑल सोसायटी आपण खूप छान आनंददायी एक असोसिएशन तयार करू शकतो. या सगळ्या गोष्टींबरोबर ही मुलं काही एंडोक्राईन डिसऑर्डर्सला प्रोन असतात, म्हणजे काही हॉर्मोनल प्रॉब्लेम्स हे इनहेरंट असतात त्याच्यामध्ये. काही हार्मोनल इश्यूचे इन्सिडन्स हे नॉर्मल पॉप्युलेशनपेक्षा या मुलांमध्ये जास्त असण्याची शक्यता असते. तर कोणते कोणते एंडोक्राईन किंवा हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्या मुलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसतात? सगळ्यात पहिलं म्हणजे शॉर्ट स्टेचर. आता या शॉर्ट स्टेचरला आपल्याला एक्झॅक्टली एंडोक्राईन प्रॉब्लेम मध्ये क्लासिफाय नाही करता येणार, कारण बिकॉज ऑफ देअर जेनेटिक पोटेन्शियल ओनली दे आर शॉर्ट. आणि त्याच्यामुळे जसं मी पुढे सांगणार आहे की त्यांना आपण इतर मुलांच्या तुलनेमध्ये त्यांच्या उंचीची तुलना करू शकत नाही. त्यांच्यासाठी स्पेशल चार्ट्स असतात, तर त्याच्यावरती आपण त्यांची उंची मोजावी लागते. दुसरं लो बोन मास, म्हणजे हाडं ही इतर मुलांपेक्षा तेवढी मजबूत नसतात. त्याची कारणं काय असतात, त्याच्यावरचे उपाय काय असतात ते आपण नंतर बघू. काही थायरॉइडच्या समस्या ह्या इतर पॉप्युलेशनपेक्षा त्यांच्यामध्ये जास्त असतात. टाईप 1 डायबेटीस हाही इतर मुलांपेक्षा जास्त असण्याची शक्यता असते. किंवा आजकाल जो जास्त अधिक प्रमाणामध्ये आपल्या समोर येतोय तो ओबेसिटीचा किंवा बालस्थूलत्वाचा जो प्रश्न आहे तोही आपल्याला डाऊन्सच्या मुलांमध्ये दिसतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे इन्फर्टिलिटी, म्हणजे रिप्रोडक्शन कपॅसिटी ही त्यांची कमी असते. तर आपण वन बाय वन ह्या एक समस्येवरती का आणि त्याच्यावरचे उपाय काय काय करता येतात याच्या संबंधी आज आपण इथे चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात प्रथम म्हणजे शॉर्ट स्टेचर, म्हणजे ते उंचीनी कमी असतात. जसं मी मगाशी म्हणाले तसं दॅट इज जेनेटिकली डिटरमाइंड. ते देवाने त्यांना त्यांचं जेनेटिक स्ट्रक्चर घेऊन पाठवले की दे विल बी शॉर्ट. मग आपण हे इम्प्रूव्हाइज त्यातल्या त्यात करण्यासाठी काय करू शकतो, तर हाय प्रोटीन डाएट हा जनरली जरी सगळ्या मुलांना लागू असला तरी तीच गोष्ट विशेषत्वाने या मुलांना लागू आहे. म्हणजे नुसतंच पोळी भात या सगळ्या गोष्टी खाण्यापेक्षा त्यांच्या आहारामध्ये डाळी, उसळी, दुधाचे पदार्थ, जर नॉनव्हेज खात असतील तर अंड, चिकन या सगळ्या गोष्टींचा योग्य प्रमाणामध्ये समावेश करायला लागेल. दुसरी गोष्ट व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन आणि कॅल्शियमचे सप्लिमेंटेशन, त्यांची कॅल्शियम लेवल, व्हिटॅमिन डी लेवल बघून, कारण ही मुलं कमी ऍक्टिव्ह असतात. फिजिकल ऍक्टिव्हिटी इतर मुलांपेक्षा त्यांची कमी असते, त्याच्यामुळे नॅचरली बोन ऍक्युरेसी, बोन डेन्सिटी आणि व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे त्यांच्यामध्ये कमी असतं. तर व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन जर आपण प्रॉपर डोसमध्ये त्यांना दिलं तर त्याचा उंचीसाठी ऍज अ ग्रोथ फॅक्टर पण त्यांना उपयोग होऊ शकतो. काही डाएट सप्लिमेंट्स लाईक ट्रेस मेटल्स आहे, झिंक आहे, यांचं जर त्यांना सप्लिमेंटेशन दिलं तर थोडा मार्जिनल इफेक्ट आपल्याला उंचीसाठी होऊ शकतो. याच्याबरोबर एरोबिक एक्सरसाइजेस, म्हणजे फास्ट रनिंग असेल किंवा स्किपिंग असेल, या सगळ्या गोष्टी जर त्यांना आपण त्यांच्या डेली रुटीनमध्ये जर का आपण इन्सर्ट केल्या तर त्याचा पण काही ना काही फिजिकल ग्रोथसाठी त्यांना उपयोग होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे रेग्युलर ग्रोथ मॉनिटरिंग. दर 6 महिन्याला पिडियाट्रिशियनकडे जाऊन त्यांचा ग्रोथ चार्ट आपल्याला प्लॉट करावा लागतो आणि त्याच्यावर त्याची उंची, वजन किंवा BMI ज्याला आपण म्हणतो बॉडी मास इंडेक्स, हे जर आपण चेक करत राहिलो तर तो त्याच्या पोटेन्शियलमध्ये व्यवस्थित वाढतोय ना. आता त्याचा पोटेन्शियल याचा अर्थ असा आहे की हे स्पेशल ग्रोथ चार्ट आहे. हे 2015 मध्ये पूर्ण वर्ल्डसाठी अपडेट केलेले ग्रोथ चार्ट्स आहेत. आणि आपण जे रेग्युलर ग्रोथ चार्ट इतर मुलांसाठी वापरतो ते या मुलांसाठी वापरून उपयोग नाही, कारण मग ते एकदम बिलो, म्हणजे ही जी लाईन आहे त्याच्या खूप इथे खाली आपल्याला ही मुलं दिसतात. आणि हे जे स्पेशली कन्स्ट्रक्ट केलेले स्पेशल डाऊन सिंड्रोमच्या मुलांसाठीचे ग्रोथ चार्ट आहेत, याच्यावर जर आपण त्यांना प्लॉट केलं तर आपल्याला कळतं की ठीक आहे, तो दिलेल्या जेनेटिक पोटेन्शियल प्रमाणे मुलगा व्यवस्थित वाढतो आहे ना, हे आपल्याला या ग्रोथ चार्ट्स वरून कळू शकतं. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये रेग्युलर ग्रोथ मॉनिटरिंग आणि त्यांचं प्लॉटिंग ऑफ हाईट आणि वेट ऑन स्पेशल ग्रोथ चार्ट्स फॉर डाऊन सिंड्रोम हे करणं अतिशय गरजेचं असतं. पुढची समस्या आहे थायरॉइड डिसऑर्डर्स. आता तुम्ही जर आपण पाहू आजूबाजूला तर जनरल पॉप्युलेशनमध्ये, मुलांमध्ये, नवीन जन्मलेल्या मुलांमध्ये आणि ॲडल्ट्समध्ये सगळ्यांमध्येच थायरॉइड डिसऑर्डर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत. डाएट फॅक्टर आहे, जेनेटिक फॅक्टर्स आहेत, पोल्युशन आहे, निरनिराळे केमिकल पोल्युटंट्स आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा थायरॉइड ग्रंथीवरती परिणाम होऊन आपल्याला दिसतं की जनरल पॉप्युलेशनमध्ये पण थायरॉइड डिसऑर्डर्सची संख्या वाढलेली आहे. पण डाऊन सिंड्रोमची मुलं ही पर्टिक्युलरली काही विशिष्ट थायरॉइड डिसऑर्डर्सना जास्त प्रोन असतात. उदाहरणार्थ कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम, म्हणजे
नवीन मुलाला जन्मल्या हायपोथायरॉइडिझम किंवा थायरॉइडच्या सिक्रिशन म्हणजे थायरॉक्सिन हॉर्मोन्सची कमतरता असणे हे प्रमाण इतर मुलांपेक्षा, जसं इतर मुलांमध्ये 4000 मुलांमध्ये जर एक मूल दिसत असेल तर डाऊन्स मध्ये जवळजवळ 2000 मागे तुम्हाला एक मूल असं दिसू शकतं की ज्याला जन्मतःच हायपोथायरॉइडिझम. त्यामुळे थायरॉइड स्क्रीनिंग जे सगळ्याच मुलांच्या बाबत करा आम्ही असं म्हणतो, तर डाऊन्सच्या मुलांमध्ये तर 101% करायलाच हवं. याचं कारण असं आहे की जर आपण जन्मतःच त्यांना हे थायरॉक्सिन सप्लिमेंटेशन सुरू केलं तर त्यांच्या बुद्धीचा विकास, त्यांच्या शरीराची वाढ ही त्यांच्या जेनेटिक पोटेन्शियल प्रमाणे मॅक्सिमम होऊ शकते. दुसरं ज्याला आपण सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणतो, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण TFT म्हणजे पूर्ण थायरॉइड फंक्शन डिरेंज झालेला नसतं पण फक्त TSH मार्जिनली वाढलेलं असतं. ही समस्या डाऊन्सच्या मुलांमध्ये इतर मुलांपेक्षा जास्त असते. ऑटो इम्युन थायरॉइडायटिस हा एक थायरॉइडायटिसचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये थायरॉइडचं सिक्रिशन कमी झालेलं असतं. हे पण ॲज अन असोसिएशन लहान मुलांमध्ये, डाऊन्सच्या मुलांमध्ये हे जास्त प्रमाणात असतं. आणि चौथं म्हणजे ग्रेव्हस डिसीज. ग्रेव्हस डिसीज म्हणजे हे अगदी जे तुम्हाला कॉमनली हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड आहे त्याला थायरॉइड आहे असं जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये थायरॉइडचं सिक्रिशन थायरॉक्सिन हे कमी झालेलं असतं. आणि हा जो ग्रेव्हस डिसीज आहे त्याला आपण हायपरथायरॉइडिझम असं म्हणतो, म्हणजे याच्यामध्ये थायरॉक्सिनचं सिक्रिशन जास्त वाढलेलं असतं. तर याचं पण प्रमाण इतर पॉप्युलेशनपेक्षा किंवा इतर लहान मुलांमध्ये हा प्रकार खूप कमी प्रमाणामध्ये दिसतो. तो डाऊन्समध्ये हा ॲज अन असोसिएशन आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतो. परंतु चांगली एक गोष्ट अशी आहे की जर कॉमन मुलांना हा आजार झाला तर तो ट्रीट करणं खूप डिफिकल्ट असतं. कधी कधी आपल्याला सर्जरी किंवा रेडिओ ॲब्लेशन करावं लागतं. पण जर डाऊन्सच्या मुलांमध्ये हा आजार असेल आणि तो जर वेळेवर लक्षात आला तर या आजाराची लक्षणं काय ही पण आपल्याला माहिती पाहिजे. ग्रेव्हस असेल तर त्या मुलाला हातापायाला कंप सुटतो, थरथर सुटतो किंवा तो खूप हायपर ऍक्टिव्ह होतो, खूप चिडचिड सुरू होते, खूप घाम येतो, रात्री झोप व्यवस्थित लागत नाही, भूक खूप लागते पण त्याचं वजन दिवसेंदिवस कमी होतं किंवा लघवी करण्याचं प्रमाण वाढतं. तर ही सगळी जर लक्षणं दिसली तर मग आपल्याला याची शंका घ्यावी लागते की याला ग्रेव्हस तर नाहीये ना, याचं थायरॉइड वाढलेलं तर नाहीये ना. आणि ताबडतोब जर आपण थायरॉइड टेस्टिंग केलं तर ते याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने इलाज करता येतो. इतर मुलांपेक्षा डाऊन्सची मुलं जर ग्रेव्हस असेल तर खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात, लवकर रेमिट होतात आणि परमनंट क्युअर इज मोर पॉसिबल इन दीज चिल्ड्रन दॅन नॉर्मल चिल्ड्रन. आणि हे जे वरचे 3 प्रकार आहेत ज्याच्यामध्ये थायरॉइडचं सिक्रेशन कमी झालेलं असतं, याच्यामध्ये आधीपेक्षाही मूल सुस्त दिसायला लागतं, त्याचं वजन थोडंसं वाढलेलं दिसतं किंवा त्याची भूक मंदावते किंवा त्याची स्किन थोडीशी ड्राय दिसायला लागते आणि ते सतत झोपून राहतं, थोडंसं चिडचिड करतं. तर या सगळ्या लक्षणांच्या मध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागतं की याचं थायरॉइड एफेक्ट नाही ना झालेलं, कारण डाऊन्सच्या मुलांमध्ये हे जास्त कॉमन असतं. तर या सर्व कारणांमुळे थायरॉइड स्क्रीनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ रुटीन केअर ऑफ डाऊन्स चिल्ड्रन ॲट बर्थ. जन्मल्या कंपल्सरी प्रत्येक डाऊन्सच्या मुलाचं TFT म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट ही केलीच गेली पाहिजे. त्यानंतरची स्टेप आहे 6 महिन्याला, कारण कधी कधी या टेस्टमध्ये मुलं नॉर्मल आढळतात पण सबक्लिनिकल त्यांच्यामध्ये दोष असतात आणि ते नंतर 6 महिन्याच्या टेस्टमध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढच्या 6 महिन्यात म्हणजे 1 वर्षाचं मूल झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला थायरॉइडची टेस्ट करावी लागते आणि त्यानंतर लाईफ लॉंग एव्हरी इयर प्रत्येक वर्षी आपल्याला त्याची थायरॉइड टेस्ट करावी लागते, कारण या मुलांमध्ये कधीही थायरॉइड इमर्ज होऊ शकतं. याचा इलाज काय करायचा तर याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पिक्युलॅरिटीज काय आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमीचा थायरॉइड आणि डाऊन्स मधला थायरॉइड यात काय काय फरक असतो. तर या मुलांना थोडंसं लवकर एज मध्ये आपल्याला थायरॉइड फेस करावं लागतं, थायरॉइडचा आजार फेस करावा लागतो. दुसरं इतर मुलांमध्ये जर आपण पाहिलं तर नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये मुलींमध्ये हा प्रमाण जास्त दिसतं, तसं डाऊन्सच्या मुलांमध्ये नसतं. मुलं मुली हा भेद इथे नाही, इथे दोन्ही सेक्स हे इक्वली अफेक्टेड असतात. त्याच्यानंतर इतर मुलांमध्ये पाहिलं तर आपल्याला फॅमिली हिस्ट्री म्हणजे आईला असतं, मावशीला असतं किंवा भावाला असतं, वडिलांना असतं किंवा आजी आजोबांना असतं. तर इथे आपल्याला फॅमिली हिस्ट्री बहुधा पाहायला मिळत नाही. दुसरं इन्क्रीज असोसिएशन ऑफ इतर ऑटो इम्युन डिसऑर्डर्स ज्या असतात त्या इथल्या थायरॉइडच्या बरोबर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतात. म्हणजे जर एखाद्या डाऊन्सच्या मुलाला थायरॉइड डिसऑर्डर जर का डायग्नोज झाली तर आपल्याला त्याच वेळी पाहावं लागतं की त्याला इतर गोष्टी नाही येत ना, म्हणजे डायबेटीस नाही ना, किंवा ॲलोपेशिया एरिएटा म्हणजे केस एकाच भागातले जाणं, किंवा व्हिटिलिगो म्हणजे व्हाईट पॅचेस स्किनवर येणं, किंवा सिलियाक डिसीज हा एक प्रकारचा पचन संस्थेचा आजार आहे ज्याच्यामध्ये सतत लूज मोशन्स होतात,
मुलाला काहीच पचत नाही, गव्हाचं अन्न दिलं तर आणखीनच जास्त पचनाचा त्रास होतो, मुलं खूप छोटी राहतात, तर हा एक सिलियाक डिसीज आजार आहे. तर जेव्हा जेव्हा आपण डाऊन्समध्ये थायरॉइड डायग्नोज करतो त्यावेळी या सगळ्या असोसिएशन्सकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आणि जसं मी म्हटलं की इतर मुलांपेक्षा ग्रेव्हज डिसीज हा या मुलांमध्ये म्हणजे थायरॉइडचं सिक्रेशन जास्त होणं हे जास्त प्रमाणामध्ये असतं, पण तो इतर मुलांपेक्षा माइल्ड असतो. तर कधी ट्रीट करायचं, आता याच्यामध्ये खूप जास्त कॉन्ट्राव्हर्सीज आहेत आणि इतर पॉप्युलेशनमध्ये ज्या कॉन्ट्राव्हर्सीज आहेत त्यात डाऊन्सच्या बाबतीमध्ये पण आहेत. आणि अगदी छोटं मोठं अफेक्शन असेल म्हणजे आमच्या भाषेमध्ये म्हटलं तर TSH 9 पेक्षा खाली असेल, युजली TSH जर 5 पेक्षा वरती असेल तर त्याला आम्ही थायरॉइड डिसऑर्डर असं लेबल करतो. पण डाऊन्सच्या मुलांमध्ये 6, 7, 8 पर्यंत आपण ऍक्सेप्ट करतो, कारण त्यांचा जो हायपोथॅलॅमिक पिट्युटरी थायरॉइड ॲक्सिस हा वेगळ्या लेव्हलला सेट झालेला असतो. त्यामुळे अप टू 9 वी युजली निग्लेक्ट, वी डोंट ट्रीट देम. 9 पेक्षा जास्त किंवा 10 पेक्षा जास्त असेल तर मात्र आपल्याला लो डोसमध्ये थायरॉक्झिन ही गोळी चालू करावी लागते. आणि या इतक्या कमी प्रमाणात जरी एफेक्ट झाली असेल थायरॉइड ग्लँड तरी पण आम्ही डाऊन्सच्या मुलाला एक ॲडव्हान्टेज म्हणून त्यांना ट्रीट करतो. इतर वेळी कदाचित ट्रीट करू नाही करू, परंतु या मुलांना लो डोस थायरॉक्झिन देण्याचा असा परिणाम असतो की त्यांच्यामध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट आपल्याला हाईटमध्ये पण दिसते, काही मोटर स्किल्स पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतात. आणि लो डोस थायरॉक्झिनचा प्रोटेक्टिव्ह रोल इन प्रिव्हेंटिंग अदर ॲक्टिव्ह थायरॉइड डिसीजेस हा आहे. त्याच्यामुळे या मुलांना या विशिष्ट क्रायटेरियाप्रमाणे आपण थायरॉइड त्यांचं ट्रीट करतो, थायरॉइडचे आजार ट्रीट करतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो एंडोक्राईन इश्यू आहे तो आहे लो बोन डेन्सिटी. म्हणजे मी जसं म्हणाले की त्यांची हाडं ही इतर मुलांपेक्षा थोडीशी वीक असण्याची शक्यता असते. आता त्याची कारणं अगदी सिंपल आहेत, त्याच्यामध्ये कोणताही जेनेटिक प्रिकॉर्डन्स नाही, पण या मुलांच्या आहारामध्ये बरेचदा दूध आणि दुधाचे पदार्थ जर कमी आले तर कॅल्शियम लो असतं, त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी मस्क्युलर ॲक्टिव्हिटी ही कमी असते, किंवा त्यांचं आउटडोअर एक्सपोजर पण खूप कमी असतं त्यांची, त्यामुळे पण त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डीची लेव्हल कमी असते. आणि पर से फिजिकल ॲक्टिव्हिटी ही सुद्धा गरजेची असते तुमचं बोन मास तयार होण्यासाठी, कारण जितकी तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त तितका मसल पूल हा हाडांवरती जास्त बसतो आणि तो मसल पूल जितका जास्त बसेल तितकं हाडं स्ट्रेंथन होत असतं. तर या मुलांमध्ये या तिन्ही गोष्टी कमी असल्यामुळे मसल मास कमी असतं. तर या सगळ्यांची कशी काळजी घ्यायची ते आपण पुढे पाहूच. दुसरी गोष्ट असते की ओबेसिटी जशी आता सगळीकडेच लहान मुलांमध्ये ओबेसिटी वाढलेली आहे. मधल्या लॉकडाऊनमुळे आणि या कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये मुलं खूपच होम बाउंड झाली आहेत, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे, स्क्रीन टाईम खूप जास्त वाढला, तसंच तो डाऊन्सच्या मुलांचा पण वाढला. तेही एक कारण आहे. या मुलांमध्ये कधी कधी ओबेसिटी जशी दिसते तशी ती माल ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम पण असतो, त्याच्यामुळे पण लो बोन डेन्सिटी असते. पर से ओबेसिटी म्हणजे स्थूलत्वामुळे पण पुन्हा लो बोन डेन्सिटी किंवा त्यांची हाडं वीक होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डीचं कार्य मंदावतं ओबेसिटीमध्ये. दुसरं, त्यांना जर आपल्याला अँटी एपिलेप्टिक ड्रग्ज द्यावे लागतील तर काही ड्रगच्या साईड इफेक्ट्समुळे पण त्यांची बोन डेन्सिटी ही कमी होते. तर मग अशा वेळी काय करायचं तर त्यांची रेग्युलर इंटरव्हलनं म्हणजे 1 ते 2 वर्षाच्या अंतराने त्यांच्या कॅल्शियम लेवल काय आहे, फॉस्फरस काय आहे किंवा व्हिटॅमिन डी लेवल काय आहे, किंवा दर 3 ते 4 वर्षांनी एक्झा स्कॅन जर आपण केला तर त्यांची बोन मिनरल डेन्सिटी आपल्याला कळू शकते आणि त्या पद्धतीने आपल्याला त्यांना सप्लिमेंट्स आणि ट्रीटमेंट देता येते. आता काय असते ह्याची ट्रीटमेंट म्हणजे कसं आपण त्यांची बोन डेन्सिटी वाढवणार, त्यांना ताकद कशी देणार, त्यांची हाडं बळकट कशी करणार, तर डाएट ॲडिक्वेट इन कॅल्शियम इज द कॉर्नर स्टोन डेफिनेटली. कारण दूध आहे, दुधाचे पदार्थ आहेत, पनीर आहे किंवा कॅल्शियम रिच असलेल्या काही जशा भाज्या आहेत, सीताफळं आहेत, नाचणी आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, हे सगळं त्यांच्या डाएटमध्ये आलं पाहिजे. दुसरं, व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन. आपण कितीही त्यांच्या मागे लागलो तरी त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी ही थोडीशी मार्जिनली कमीच राहते. आजकाल तर सर्व पॉप्युलेशनमध्ये व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन आम्हाला द्यावंच लागतं. त्यामध्ये काही हाय रिस्क पॉप्युलेशन आहे ज्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम आहे, त्याच्यामुळे त्यांना इंटरमिटंटली डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन द्यावं लागतं आणि ते इतर मुलांपेक्षा थोडासा त्यांचा रेग्युलर डोस हा जास्त असतो. दुसरं, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. त्यांना घरातल्या घरात स्क्रीनच्या समोर किंवा बैठे खेळ देण्यापेक्षा त्यांना बाहेर पाठवा, रनिंग करायला लावा, वेट बेअरिंग एक्सरसाइजेस जास्त प्रमाणामध्ये करायला लावा. वॉकिंग आहे, रनिंग आहे, डान्सिंग आहे, क्लाइम्बिंग आहे, ह्या सगळ्या वेट बेअरिंग एक्सरसाइजमध्ये येतात. आणि येता जाता त्यांना पायऱ्या उतर चढ करण्याची सवय लावा. उठसूट लिफ्टमध्ये बसायला देऊ नका त्यांना. डान्सिंग ही तर खूप बेस्ट एक्सरसाइज आहे, कारण इनहेरंटली या मुलांना आपल्याला डान्सची
खूप आवड असते. आपल्या कार्यक्रमानंतर आपण त्यांनी काही पाठवलेले व्हिडिओ सुद्धा पाहणार आहोत. तर त्याच्यामुळे ही एक एक्सरसाइज आहे की जी आपण त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांना स्टिम्युलेट करू शकतो. होल बॉडी व्हायब्रेशन ट्रेनिंग हे एक स्पेशली जिममध्ये किंवा याचं ट्रीटमेंट दिलं जाणारं एक ट्रेनिंग आहे, ज्याच्यामध्ये पण आपण मसल ऍक्टिव्हिटी वाढवू शकतो आणि त्यामुळे बोन डेन्सिटी वाढू शकते. किंवा पॉलिमेट्रिक ज्याला म्हणतात, म्हणजे जम्पिंग एक्सरसाइजेस, काही खेळ म्हणून जिथे उड्या मारण्याची एक्सरसाइज असते, ज्याच्यामध्ये बम्पिंग बॉल असेल किंवा इतर आउटडोअर ठिकाणी काही विशिष्ट डिव्हायसेस असतात ज्याच्यामध्ये त्यांना जम्पिंग करायला लावून, या सर्व ऍक्टिव्हिटीजमुळे आणि डायटरी मॉडिफिकेशनमुळे आपण त्यांची बोन स्ट्रेंथ खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढवू शकतो. दुसरं आहे डायबेटीस. जर आपण कॉमन पॉप्युलेशनमध्ये बघितलं तर साधारणतः 0.4 to 1 इतकं पर्सेंटेज आहे. आणि जर डाऊन्सची मुलं बघितली तर 1 to 10% ऑफ द डाऊन्स कॅन हॅव टाईप 1 किंवा कधी कधी आजकाल ओबेसिटीचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला कधी कधी टाईप 2 डायबेटीस पण दिसतो. टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये फरक असा आहे की टाईप 1 मध्ये तिथे डिस्ट्रक्शन असतं, पॅनक्रियात जिथून इन्शुलिन तयार होतं त्याच्या काही टिश्यूज खराब झाल्यामुळे किंवा डिस्ट्रक्शन झाल्यामुळे इन्शुलिन सिक्रेशन होत नाही. त्यामुळे ह्या टाईप 1 मध्ये आपल्याला इन्शुलिन कंपल्सरी द्यावं लागतं. आणि टाईप 2 मध्ये इन्शुलिनचं ऍक्शन कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला गोळ्यांनी पण हा डायबेटीस ट्रीट करता येतं. मग लक्षणं काय आहेत डायबेटीसची, आपल्याला या मुलांमध्ये कसं ओळखायचं, तर सारखी सारखी भूक लागणे, सारखं लघवीला जाणे, अशक्तपणा येणे किंवा कधी कधी खूप सुस्त होऊन जाणे, या सगळ्या लक्षणांमुळे आपल्याला लक्षात येतं की याला डायबेटीस आहे की काय. आणि हा जर 8-15 दिवस आपल्याला ही लक्षणं लक्षात आली नाही तर अचानक मुलं सिरियस होऊन, कोमॅटोज होऊन किंवा श्वासावर परिणाम होऊन त्यांना ऍडमिट करावं लागतं. तर आपलं बारीक लक्ष पाहिजे की मूल लघवीचं प्रमाण वाढलं तर नाही आहे ना, सारखं खायला किंवा सारखी तहान तर नाही ना लागत आहे, वजन अशा खूप खाऊन सुद्धा कमी नाही ना होते, ही काही प्राथमिक लक्षणं असतात ज्याच्यावरून आपल्याला शंका घेता येते की याला डायबेटीस तर नाही आहे. ट्रीट करताना आपल्याला टाईप 1 डायबेटीसमध्ये रेग्युलर इन्शुलिन रेजिम्स असतात, जे आम्ही त्या मुलाच्या शेड्यूलप्रमाणे त्याच्या आहार आणि त्याची जी काही इतर शेड्यूल्स आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना अरेंज करून देतो. डाएट मॅनेजमेंट जसं डायटिशियन सांगतील किंवा डॉक्टर सांगतील त्याच्याप्रमाणे आपल्याला करावं लागतं. रेग्युलर एक्सरसाइज इतरही डाऊन्सच्या मुलांसाठी महत्त्वाची आहे, पण डायबेटीसची मुलं जर असतील तर त्यांच्यामध्ये अजूनच जास्त महत्त्वाची आहे. आपल्याला या मुलांचं घरच्या घरी ब्लड ग्लुकोज मॉनिटर करावं लागतं, रेग्युलर HbA1c ची टेस्ट करावी लागते आणि रेग्युलर मॉनिटरिंग आपल्याला डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि या मुलांमध्ये चांगला कंट्रोल जास्त चांगल्या पद्धतीने पॉसिबल असतो, जे आम्ही युजली पाहतो की इतर मुलांचा डायबेटीस कंट्रोल करणं हे खूप अवघड असतं, कारण ते ऐकत नाही, ते खूप ठिकाणी बाहेर जातात, मित्रांबरोबर फिरतात, काही प्युबर्टल मुलं पार्टी करतात, त्यांना खाऊ नको सांगितलेल्या गोष्टी स्वतः खातात. त्या मानाने डाऊन्सच्या मुलांची लाईफस्टाईल ही स्टेबल असते, त्याच्यामुळे त्यांचं डायबेटीस आपल्याला चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येतो. पुढची गोष्ट आहे ओबेसिटी. जसं मी म्हणाले की लो फिजिकल ऍक्टिव्हिटी, स्क्रीन टाइम वाढलेला आहे, जंक फूड आणि बेकरी, या सगळ्यामुळे डाऊन्सच्या मुलांमध्ये आधीच ती मुलं ओबेसिटीला प्रोन असतात, या सगळ्या फॅक्टर्समुळे ती अजूनच वाढतात. तर प्रिव्हेंट करण्यासाठी डाएट बॅलन्स पाहिजे. म्हणजे जर आपण त्यांची डिश कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये सॅलडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे. 1/4 पार्ट शुड बी अ सॅलड पार्ट, त्याच्यानंतर 1/4 पार्ट जो आहे तो डाळी, उसळी यांनी तयार झालेला असला पाहिजे, किंवा जर अंड खात असतील तर त्याच्यानंतर पुढचा 1/4 पार्ट आहे ज्याच्यामध्ये भाज्या, घरी केलेल्या पालेभाजी असेल, फळभाजी असेल याचा समावेश पाहिजे. आणि अगदी 1/4 पार्ट फक्त भात किंवा पोळी, या पद्धतीने जर का डाएट आपण दिला तर आपण त्यांची ओबेसिटी कमी पण करू शकतो आणि प्रिव्हेंट पण करू शकतो. किंवा ऊट-सूट खायला देणं हे योग्य नाही. जर ऊट-सूट मागत असेल तर त्यावेळी खायला देणं म्हणजे फ्रुट्स देऊ शकता, काकडी, टोमॅटो असे स्नॅक्स देऊ शकतो. ऊट-सूट जर त्यांनी काहीतरी एकदा पोहे खा, एकदा उपमा खा, एकदा पोळी भाजी खा, एकदा जंक खा असं जर करत गेला, किंवा बाहेरचं जंक फूड जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे दिलं गेलं, बेकरी आयटम्स जसं बिस्किट, ब्रेड, पाव या सगळ्या गोष्टी जर जास्त दिल्या तर ओबेसिटी जास्त प्रमाणामध्ये वाढते. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. आणि मोटिवेशन फॉर फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्यांना बाहेर काढा, त्यांना मैदानात काढा, त्यांच्या बरोबर जा, त्यांना मोटिवेट करा आणि त्यांच्याबरोबर वाटल्यास तर तुम्ही पण थोडीफार एक्सरसाइज करा. फॅमिली प्रोग्राममध्ये त्यांना इन्क्लूड करून घ्या, तर आपण ही ओबेसिटी डेफिनेटली प्रिव्हेंट करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू आहे तो प्युबर्टीचा. खूप पालकांना शंका असते जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा, की ठीक आहे बाबा ह्याचा IQ थोडासा कमी आहे किंवा हे माझं बाळ स्पेशल चाइल्ड आहे, मग हे वयात येणार का, बाकीच्या सगळ्या गोष्टी इतर मुलांसारख्या त्याच्या डेव्हलप होणार का, हा खूप कॉमन त्यांच्यामध्ये शंका असते, अँझायटी असते.
तर इथे जर आपण बघितलं तर त्यांच्यामधली प्युबर्टी ही सेम रेट, सेम सिक्वेन्स आणि सेम टेम्पो ऑफ प्युबर्टल मॅच्युरेशन इतर मुलांसारखा असतो. म्हणजे जशी इतर मुलं ज्या वयामध्ये मॅच्युअर होतात त्याच वयामध्ये ही पण मुलं, युजली मुली तरी, योग्य वयामध्ये मॅच्युअर होतात. त्याच सिक्वेन्सनी तितकाच वेळ म्हणजे ब्रेस्ट डेव्हलपमेंट टू मेन्सेस स्टार्ट होणं, ह्याला आम्ही प्युबर्टीचं स्टार्ट टू एंड असं म्हणतो. हा काळ साधारणतः 2 ते 2.5 वर्षाचा जसा इतर मुलांमध्ये असतो तसाच डाऊन्समध्ये पण तो त्याच पद्धतीने ही मुलं डेव्हलप होतात, त्याच सिक्वेन्सनी आणि त्याच टाइम फ्रेममध्ये ही मुलं डेव्हलप होतात. मुली युजली ॲप्रोप्रिएट एजला वयामध्ये येतात. मुलांमध्ये मात्र, डाऊन्सच्या मुलांमध्ये मात्र थोडंसं हे वय उशिरा असतं. मुलींमध्ये एकदम रेग्युलर इंटरव्हलला मेन्सेस आणि मॉडरेट फ्लो या पद्धतीने त्यांना आपल्याला प्युबर्टी बहुतांशी दिसते. आणखी पुढची शंका असते की ठीक आहे बाबा, मॅच्युअर तर ही मुलं होतात, व्यवस्थित प्युबर्टीमध्ये जातात, मे बी मुलं थोडीशी लेट जातील, पण त्याच्या पुढचं काय? डू दे हॅव सेम सेक्शुअल फिलिंग्स, डू दे हॅव सेम इंटिमसी? तर याचं उत्तरही हो असं आहे. जसं मी पहिल्यांदा सांगितलं की या मुलांचा IQ हा इतर इंटेलेक्च्युअली चॅलेंज मुलांपेक्षा डेफिनेटली वरच्या लेवलचा असतो. आणि जसे ते मॅच्युअर होतात तसं त्यांना सेम सेक्शुअल फिलिंग्स असतात, सेम इंटिमसी नीड्स असतात त्यांच्या इतर मुलांसारख्याच. इतर मुलं जसे सोशल एक्सपोजर किंवा मीडिया एक्सपोजरमुळे इमोशनल अप्रिवल होतं, त्यांचं स्टिम्युलेशन मिळतं, त्यांना सेक्शुअल स्टिम्युलेशन मिळतं, अगदी त्याच पद्धतीने याही मुलांचे बिहेवियरल पॅटर्न्स किंवा सेक्शुअल फिलिंग्स हे सेम त्याच मुलांसारखे असतात. आणि मग ह्याला टॅकल कसं करायचं? कारण जर आपण बघितलं तर हे सगळं बोलणं जितकं सोपं आहे तितकं टॅकल करणं खरंच खूप अवघड आहे. या बाबतीमध्ये जसं आपण मधुरा मॅडमकडून ऐकलं तसं इतर वर्तन समस्यांमधलीच ही मला असं वाटतं की जास्त क्रिटिकल वर्तन समस्या असते. आणि त्यावेळी आई वडिलांना, विशेषतः आईला मेन्स्ट्रुअल पिरियड्समध्ये मुलींना कसं सांभाळायचं, काय डिफिकल्टीज असतात, तर इतर मुलींमध्ये दिसतात त्याच्यापेक्षा जास्त बिहेवियर डिफिकल्टीज या मुलींमध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे या मुली इतर मुलींपेक्षा मेन्सेस स्टार्ट व्हायच्या आधी, पिरियड स्टार्ट व्हायच्या आधी खूप जास्त चिडचिड्या होतात, अस्वस्थ होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर फिजिकल सिम्पटम्स पण त्यांना जास्त असतात, म्हणजे पोटात दुखणं असेल, पायात गोळे येणं असेल किंवा जनरलाइज थकवा असेल किंवा चेहऱ्यावर किंवा पायांवर थोडीशी सूज दिसणं असेल, ही इतर मुलींपेक्षा सुद्धा यांना जास्त असते. आणि नॅचरली वर्तन समस्येचा एक भाग म्हणून असेल की डिफिकल्टी इन मेंटेनिंग मेन्स्ट्रुअल हायजीन. त्यामुळे आईला खूप जास्त इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं आणि तिला जास्त पद्धतीने तिला समजावून सांगून मुलीला तिला मेन्स्ट्रुअल हायजीन कशी सांभाळायची हे आईला स्वतः टीचर होऊन आणि स्वतः तिच्या बरोबर तिच्या सगळ्या सहवेदना सांभाळत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हा खरोखरच खूप काट्यावरचा बॅलन्स असतो. पुढची जर गोष्ट आपण बघितली तर फर्टिलिटीबद्दल प्रश्न विचारले जातात की ठीक आहे बाबा, तुम्ही सांगता की प्युबर्टी व्यवस्थित येते, त्यांचं सेक्शुअल मॅच्युरिटी पण व्यवस्थित असते, दे हॅव सेक्शुअल फिलिंग्स, त्यांचं नॉर्मल स्टिम्युलेशन वगैरे हे सगळंच जसं की इतर मुलांचं असतं त्याच पद्धतीने असतं, हे सगळं जर खरं आहे तर मग पुढे काय? या मुलांचं लग्न होऊ शकतात का? लग्न झाले तर त्यांचं फर्टिलिटीचं काय? ते आई वडील होऊ शकतात का? तर मुलं आणि मुली यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. मेल्स जे असतात म्हणजे डाऊन्सची जी मुलं असतात त्यांचा फर्टिलिटी स्कोअर हा खूप लो असतो, कारण त्यांचं स्पर्म फॉर्मेशन, स्पर्मॅटोजेनेसिस ज्याला म्हणतात, ते जेनेटिकलीच अफेक्टेड असतं. त्याच्यामुळे डाऊन्सची मुलं फादरहूड त्यांना येणं हा थोडासा रेअर प्रकार असतो. म्हणजे जगामध्ये अगदी बोटावर मोजण्यासारखे असे इन्सिडेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये डाऊन्सचा मुलगा ज्याने फादरहूड एन्जॉय केलेलं आहे किंवा ज्याला मुलं झालेली आहेत, ॲज अगेन्स्ट फिमेल डाऊन्स ज्या आहेत त्या मोर फर्टाईल असतात. म्हणजे साधारणतः 100 मुली घेतल्या तर त्यातल्या 50 ते 30 मुली ह्या आई होऊ शकतात. पण याच्या नंतरची मुख्य समस्या असते की आता या मुलीला जर डाऊन्स आहे तर लग्न झाल्यानंतर जे मूल जन्माला येईल त्याला डाऊन्स असण्याची रिस्क किती आहे? तर ती बरीच हाय असते. म्हणजे जवळजवळ 35 ते 50% रिस्क असते की तिला जन्माला येणारं मूल ह्याला पण डाऊन्स सिंड्रोम असेल. तर मग या सगळ्या इश्यूज कशा हँडल करायच्या हे खरोखर खूप डिफिकल्ट आहे. अगदी मी जरी अंतर्ग्रंथी तज्ज्ञ म्हणून काम करत असले तरी माझ्यासाठी सुद्धा या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं हे अजिबात सोपं नाहीये, कारण हा खूप चॅलेंजिंग इश्यू आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. डॉक्टर्स, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, काही सायकियाट्रिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, असं मधुरा मॅडमशी आपण बोललो, आणि पॅरेंट्स आणि टीचर्स हे सगळे मिळून त्याच्यामध्ये जेव्हा आपण इन्व्हॉल्व्ह होऊ त्यावेळी आपण त्यातल्या त्यात मार्जिनली चांगल्या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं शोधून काढू शकू.
जसं इतर मुलांमध्ये सेक्स एज्युकेशन देता येतं तसं याही मुलांमध्ये सेक्स एज्युकेशन देणं हे अतिशय गरजेचं आहे. जेव्हा ती मुलं प्युबर्टीकडे जाऊ लागतात, जेव्हा मुलीमध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट दिसायला लागतात किंवा मुलामध्ये पण टेस्टिक्युलर साईज, त्याच्या अंडाशयाचा साईज वाढायला लागतो किंवा जननेंद्रियांची वाढ व्हायला लागते, काखेमध्ये केस यायला लागतात, लघवीच्या जागी केस व्हायला लागतात, हे सगळे प्राथमिक लक्षणं जेव्हा प्युबर्टीचे दिसायला लागतात त्याच वेळी आपल्याला अवेअर होऊन त्या मुलांना खूप सोप्या पद्धतीने सेक्स एज्युकेशन द्यावं लागतं. म्हणजे अगदी छोट्या गोष्टी आपण ज्या करू शकतो की त्याच्या बॉडी चेंजेसमध्ये, जसं मॅडमनी बोललं तसं पिक्टोरियल फॉर्ममध्ये आपण त्यांना शिकवू शकतो की तुझ्या बॉडीमध्ये आत्ता काय काय चेंजेस आहेत, या पुढे काय चेंजेस दिसणार आहेत. अगदी स्वच्छ शब्दामध्ये त्यांना या चेंजेसचा अर्थ आपण सांगणं जरी मुश्किल असलं तरी सांगू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये आईला आणि वडिलांना नेहमी काळजी असते, विशेषतः डाऊन्सच्या मुलीची, की ही आता तिचे मेन्सेस सुरू झाले आणि शी इज स्लाइटली इमोशनली डिपेंडंट ऑन अस. ही बाहेर जाईल का, ही सोसायटीत कशी मिसळेल, किंवा हिला सेक्शुअल अब्यूज फेस करावा लागेल का, अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी पालकांच्या मनामध्ये अक्षरशः अशा गोंधळत असतात. तर या सगळ्या गोष्टी टॅकल करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर पर्सनल एम्पॉवरमेंट आणि अंडरस्टँडिंग ऑफ सोशल रिलेशनशिप. म्हणजे त्यांना जसं मॅडमनी सांगितलं की माझ्याकडे पॉवर आहे, मी काही गोष्टी पॉवरफुली करू शकतो, प्रत्येक गोष्टीसाठी मी दुसऱ्यांवर डिपेंडंट नाही आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांना समजावून द्यावं लागतं. प्युबर्टीमध्ये त्यांना हे सांगावं लागतं की तुझी बॉडी ही तुझं इस्टेट आहे, यू ओ युअर बॉडी. ही बॉडी जी आहे त्याच्यात दुसऱ्या कुणाचाही हक्क नाही आहे. त्यामुळे त्यांना अनवॉन्टेड टचेस किंवा अनवॉन्टेड बिहेवियर ह्या गोष्टी आपल्याला समजावून सांगणं सोपं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही त्यांची पर्सनल एम्पॉवरमेंट आणि बॉडी इमेज डेव्हलप करता. आणि त्यांना बॉडी ही तुझी ओन इस्टेट आहे हे जेव्हा आपण त्यांना समजावून सांगू त्यावेळी ते अधिक कॉशियस होण्याची शक्यता असते. दुसरं, जेव्हा तू सोशल रिलेशनमध्ये जाशील तेव्हा या गोष्टी कशा ओळखायच्या ते इतर मुलांना सांगणं थोडंसं सोपं असतं. या मुलांना नो डाऊट सांगणं अवघड असतं, पण तरीही वेगवेगळ्या स्टेजेसला त्यांच्याबरोबर ग्रुप डिस्कशन घेऊन आई आणि वडिलांनी आणि इतरांनी एकत्र बसून, म्हणजे पियर्स जे सिस्टर ब्रदर जे कोण असतील घरातले यांनी एकत्र बसून, विशेषतः आई वडिलांनी एकत्र बसून त्यांना या सोशल रिलेशनशिप बद्दल जर का समजावून सांगितलं तर आपण या गोष्टी अचीव करू शकतो. पुढचा प्रश्न असा असतो की जसं मी म्हणलं की हा स्पेक्ट्रम आहे, आयडी हा स्पेक्ट्रम आहे, म्हणजे इंटेलेक्च्युअल डेफिसिट हा स्पेक्ट्रम आहे. अगदी इव्हन डाऊन्समध्ये सुद्धा काही मुलं त्यातल्या त्यात बेटर अंडरस्टँडिंगची असतात आणि काही मुलं थोडीशी इमोशनली किंवा मेंटली वीक असतात. तर जी मुलं मेंटली जास्त वीक आहेत त्यांच्या आयांना असा प्रश्न असतो की हे नको आहे, पिरियड्सच नाही आले तर सगळ्याच गोष्टी सोप्या होतील. म्हणजे या सगळ्या गोष्टी फिजिकली हँडल करणं अवघड आहे, इमोशनली हँडल करणं अवघड आहे, तिची जी काही बिहेवियर पॅटर्न आहे तो हँडल करणं अवघड आहे, तर व्हाय नॉट टू सप्रेस मेन्स्ट्रुएशन. आणि अगदी त्याच्या पुढचा खूप अवघड किंवा खूप अनकॉमन प्रश्न विचारला जातो, पण जो विचारला जातो की मग हिस्टेक्टॉमीच करून टाकायची का, की म्हणजे हा सगळा प्रश्नच मिटून जाईल जेव्हा आपण याच्या मुळाशीच घाव घालू. तर या प्रश्नांची उत्तरं खरोखर खूप अवघड आहेत. आणि मला ॲज अन एंडोक्रायनॉलॉजिस्ट इथे असं सांगावं असं वाटतं की ॲज पर ॲज पॉसिबल ट्राय टू टॅकल द प्रॉब्लेम विथ मेन्सेस ऑन. इफ नॉट पॉसिबल, इफ युअर गर्ल चाइल्ड इज इमोशनली वीक, मेंटली वीक, अँड इफ यू आर हॅव्हिंग रिअल डिफिकल्टीज इन मॅनेजिंग द मेन्सेस, म्हणजे अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर तिला पॅड घ्यायला सांगणं, ते तिने रिटेन करणं किंवा इतर सोशल ठिकाणी किंवा घरी आलेल्या लोकांच्या देखत पण ते व्यवस्थित मेंटेन करणं आणि वेगळं किंवा जे आपल्याला ऑकवर्ड करेल असं वर्तन न करणं, हे जर त्या मुलीला शक्य होत असेल तर आपण विचार करू शकतो पहिल्या 2 पर्यायांचा आणि तिला समर्थ बनवण्याचा. पण जर हेही शक्य नसेल आणि ती खरंच मेंटली आणि इमोशनली खूप वीक असेल तर बिफोर गोईंग फॉर डायरेक्ट हिस्टेक्टॉमी वी कॅन सप्रेस द मेन्सेस. म्हणजे आपण त्याची फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो. म्हणजे जर मुलीला दर महिन्याला मेन्सेस नको असतील तर एव्हरी 3 मंथ्स, एव्हरी 4 मंथ्स किंवा एव्हरी 6 मंथ्स, वर्षातून 2च वेळा मेन्सेस येतील, याही पद्धतीने आपण तिला मॅनेज करू शकतो विथ व्हेरियस हॉर्मोनल मेडिकेशन जे तिला कमीत कमी हार्मफुल असतील या पद्धतीने करता येतं. काही डेपो इंजेक्शन देता येतात प्रोजेस्टेरॉनचे, किंवा काही पेसरीज बसवता येतात, काही इंट्रायुटरीन डिव्हाइसेस बसवता येतात. इफ यू आर नॉट एबल टू टॅकल ऑल दिस थिंग्स देन यू कॅन गो टू धिस ऑप्शन. आणि हिस्टेक्टॉमी हा जगभरामध्ये अजूनही खूपच कॉन्ट्राव्हर्शियल इश्यू आहे. अगदी UK, USA मध्ये काही ठिकाणी बिफोर कोर्ट ऑफ लॉ तुम्ही बोलून आणि तुम्ही तुमची केस मांडून ह्या गोष्टी अलाउ करू शकता. पण जेव्हा पण ह्या गोष्टी
करायच्या आहेत त्यावेळेस त्याच्यामध्ये एंडोक्रायनॉलॉजिस्ट असेल, पीडियाट्रिशियन असेल, पॅरेंट्स असतील, सायकोलॉजिस्ट, क्वालिफाईड सायकियाट्रिस्ट, हे सगळे जण असेस करून हा डिसिजन घेता येतो. दुर्दैवाने अजूनही इंडियासारख्या देशांमध्ये या सगळ्या गोष्टींचे नॉर्म्स हे सेट नाहीत झालेले. त्याच्यामुळे या गोष्टीबद्दल अजूनही डिबेट आहे, अजूनही ओपन टू डिस्कशन आहे. पण ॲज पर ॲज आवर क्लोज ग्रुप इज कन्सर्न, आपण साधारणतः या सिक्वेन्सनी या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो असं मला इथे वाटतं. सो थँक्यू सो मच. थँक्यू संध्या मॅडम. फारच सिंपल पद्धतीने तुम्ही एंडोक्रायनॉलॉजीचे प्रॉब्लेम्स आहे डाऊन सिंड्रोमच्या पेशंटमध्ये ते तुम्ही सांगितलेलं आहे. अँड रिअली दे आर अ व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम ऑल्सो समटाइम्स. जसं अल्डोलेसन्स म्हणजे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम आहे आणि सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम आहे. डेफिनेटली इन फ्रॉम म्हणजे भारतामध्ये तर हा प्रॉब्लेम फार मोठा आहे बिकॉज ऑफ द वेरियस रिझन्स. म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम्स, आपले बॅकग्राऊंड वगैरे हे काही. पण डेफिनेटली वी हॅव टू टॅकल द प्रॉब्लेम अकॉर्डिंग टू द जे काही त्यांची समस्या आहे. थँक्यू व्हेरी मच संजय मॅडम. यू कॅन कंटिन्यू विथ. आपण ज्या वेळेला बिहेवियर प्रॉब्लेम्स बद्दल बोलतो तेव्हा साधारण असं बघूया की या विशेष मुलांमध्ये आणि डाऊन्स मुलांमध्ये कोणत्या प्रकारच्या प्रॉब्लेम बिहेवियर आपण आयडेंटिफाय करत असतो. सगळ्यात पहिली जी आहे ती म्हणजे आपण असं बघूया की ही मुलं बऱ्याचदा हट्टी असतात किंवा दुराग्रही असतात. काहीतरी ठरलेलं असतं, उदाहरणार्थ मला बागेत जायचंय किंवा मला नातेवाईकांकडे जायचंय, मला खेळायला जायचंय, आणि अशी जी ठरलेली त्यांची दिनचर्या असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकाराने जर आपण काही बदलायची वेळ आली तर त्यांना तो बदल फारसा आवडत नाही आणि ते हट्टी असतात त्या विशिष्ट अशा वर्तनाबाबत. तर हा आपल्याला मेजर दिसणारा प्रॉब्लेम आहे. दुसरा आहे तो आहे अवधानाशी संबंधित. काही मुलांमध्ये एडीएचडी कोमॉर्बिड असताना आपल्याला दिसून येते आणि काही वेळेला ही एक्वायर्ड बिहेवियर असते. उतावळेपणा बऱ्याचदा दिसून येतो, कुठल्याही प्रकारचा विचार न करता पटकन एखादं वर्तन केलं जातं. मग त्याच्यामध्ये उद्भवणारे धोके असतील किंवा स्वतःला किंवा इतरांना होणारा काही त्रास असेल, हा त्रास त्यांच्या लक्षात येत नाही. चंचलता असते, एका जागी बसणं, काहीतरी शिकणं किंवा ज्या कृतीसाठी, जेवण्यासाठी किंवा शिशु करण्यासाठी, अंघोळीसाठी एके ठिकाणी थांबण्याची गरज असते तिथे ती मुलं थांबत नाहीत आणि अशा चंचलतेमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि शालेय जीवनामध्ये पण समस्या उद्भवू शकतात. तिसरा जो भाग आहे अवधानाशी संबंधित तो आहे लक्ष न देणं. शिकवण्याकरता मुलामध्ये जॉईंट अटेन्शन किंवा दोघांचंही लक्ष एकाच स्टिम्युलस वरती केंद्रित होणं फार आवश्यक असतं आणि लक्ष न देण्याचा स्वभाव असल्यामुळे किंवा ती वर्तन असल्यामुळे लक्ष न दिल्यामुळे जे लर्निंग बाधित होतं तो एक या मुलांना जाणवणारा ती एक त्रुटी आहे असं समजूया. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे खोडसाळपणा. वर्गामध्ये बसणं, शेजारच्या मुलाला त्रास देणं, बारीक बारीक खोड्या काढणं, हा भागही आपल्याला प्रॉब्लेम बिहेवियर म्हणून आयडेंटिफाय करता येऊ शकतो. तिसरा जो भाग आहे तो आहे सोशल विड्रॉवल किंवा सामाजिक दृष्ट्या ही मुलं तुटलेली, तुटक अशी वर्तन दाखवत असतात, एक्झिबिट करत असतात. याच्यामध्ये मग नातेवाईकांना असा प्रश्न येतो की शाळेत समजा पाठवायचं आहे तर शाळेमधल्या इतर मुलांच्या सोबत हा कधीच मिळून मिसळून राहणार नाही, किंवा घरामध्ये कोणी नवीन व्यक्ती आली, कोणी पाहुणे आले किंवा त्याच्या बरोबर खेळायला कोणी मित्र आले तर त्यांच्यासोबत हा खेळणार नाही, किंवा काही वेळेला आई वडिलांना त्याला घेऊन एखाद्या समारंभाला जायचं असेल, एखाद्या जाहीर कार्यक्रमासाठी जायचं असेल तर तिथे त्याला घेऊन पब्लिक प्लेसमध्ये जाता येत नाही. अशाही वेळेला आपल्याला काहीतरी वर्तनाच्या समस्या या संदर्भात दिसून येतात. चौथा जो वर्तन समस्या आहे ती आहे नॉन कॉम्प्लायन्स, म्हणजे अनुपालन किंवा शिस्तपालनाचा अभाव. आता बऱ्याचदा असं दिसतं की मुलांना एखादी गोष्ट कळतच नाही, म्हणजे ही गोष्ट शिस्त आहे हेच त्यांच्या लक्षात येत नाही. पण मला इथे असं म्हणायचं नाहीये, मुलांना हे माहिती असतं. उदाहरणार्थ घरामध्ये चप्पल घालून यायचं नाही हे माहिती असतं, पण तरीही मुद्दाम म्हणून चप्पल घालून मुलगा घरामध्ये येईल, किंवा सोफ्यावर उडी मारायची नाही तरी सुद्धा, किंवा खरकटा हा तिकडे तिकडे भिंतीला लावायचा नाही, ह्या ज्या रोजच्या दैनंदिन गोष्टी असतात तर ह्या खरं म्हणजे माहिती असतात. हे अनुशासन, ही डिसिप्लिन माहिती असते, पण तरीही काही कारणांमुळे ही पाळायची नाही. अशा प्रकारचा एक नॉन कॉम्प्लायन्स आपल्याला दिसून येतो. कधी कधी आईनी सांगितलेलं न ऐकणं, शिक्षकांनी वर्गामध्ये न सांगितलेलं ऐकणं, असंही वर्तन दिसून येतं. पाचवी प्रॉब्लेम बिहेवियर आहे ती आहे मंत्रचळ किंवा कंपल्सिव्हनेस. आता काही वेळेला
वैकल्पिक समस्या असल्यामुळे जोडीने येणारा जो ओसीडी सारखा काही भाग असतो तो, किंवा काही वेळेला जाणून बुजून केला जाणारा आणि ज्याच्यामधनं मला काहीतरी मिळतं, आनंद मिळतो, अशा प्रकारचा काहीतरी एक कंपल्सिव्ह भाग, अशा दोन्हीही कंपल्शन्सकडे मी इथे तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते. आता हे कंपल्शन कसं असतं, तर समजा की वर्गामध्ये एका बाकावरती तो बसतोय किंवा एखादी मुलगी बसतीये, तर तो कायम त्याच बाकावर बसणार, किंवा एखादा प्रश्न त्याला विचारलाय, त्याचं उत्तर खरं म्हणजे आईबाबांनी दिलेलं आहे, पण तरीही तोच प्रश्न दिवसभरामध्ये तो पुन्हा 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 विचारत राहणार. तर अशासारखे काही मंत्रचळ किंवा काही कंपल्शन, रिपिटेटिव्ह बिहेवियर, अर्थात हे ऑटिस्टिक रिपिटेटिव्ह नसतात, तर केवळ आईबाबांशी अटॅच होण्याच्या दृष्टीने, शिक्षकांशी अटॅच होण्याच्या दृष्टीने केलेली ही बिहेवियर पॅटर्न्स असतात, ही पण आपल्याला मुलांमध्ये दिसून येतात. 6वा जो भाग आहे तो आहे सेल्फ टॉकचा. खूपदा आपल्या मनामध्ये आपण एक भाषा बोलत असतो ज्याला आपण स्वगत असं म्हणतो, आणि बाहेर आपण ते फिल्टर्ड प्रोसेस करून बाहेर ते एक्झिबिट करत असतो. पण या मुलांच्या बाबतीमध्ये असं दिसतं की ते त्यांच्या मनात जे येत असतं ते कुठल्याही प्रकारचं प्रोसेसिंग न करता किंवा कुठल्याही प्रकारचा फिल्टर न लावता ते बोलत असतात. बऱ्याचदा असं होतं की ह्याला मी असं म्हणतो की द इगो बाउंड्रीज आर व्हेरी डिफ्यूज. म्हणजे मी आणि बाहेरचं जग यांच्यामध्ये एक सीमारेषा असते आणि ती मला कळावी लागते. पण ही इगो बाउंड्रीज मुळामध्ये नीटशी न कळल्यामुळे जे मनात म्हणायचंय त्यातलं काय नेमकं बाहेर बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे या मुलांना समजत नाही, आणि त्यामुळे हे मुलं स्वतःशीच काहीतरी बोलत असतात. 7वा प्रॉब्लेम बिहेवियर आहे तो हे भटकत राहणं किंवा पळून जाणं, एका जागी न बसणं किंवा उत्सुकतेपोटी वर्गाच्या बाहेर जाणं, अनेक गोष्टी एक्सप्लोर करायला आवडत असल्यामुळे कुठलाही विधिनिषेध न बाळगता वेगवेगळ्या अनुभवांमध्ये आपणहून शिरणं, पडणं, अशा सारख्या काही बिहेवियर्स आपल्याला दिसतात. आणि 8वी जी आहे ती आहे वाढत्या वयाच्या डाऊन्स मुलांमध्ये दिसणारी एन्झायटी किंवा डिप्रेशन. अर्थात इथे माझा रोख इमोशनल प्रॉब्लेम्सकडे नाहीये, कारण आपण जेव्हा वर्तन समस्यांबाबत बोलतोय तेव्हा ही इमोशनल बिहेवियर असल्यामुळे फारसं मी ह्याच्यात फार खोलात शिरणार नाही. पण एन्झायटी किंवा डिप्रेशन आल्यामुळे वर्तनामध्ये जे बदल होतात, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एन्झायटीमुळे काही वेळेला इरिटेबिलिटी येऊ शकते, काही वेळेला रडण्याची वृत्ती असते, किंवा काही वेळेला भांडकुदळपणा येतो, अशा किंवा चिडचिडेपणा येतो. तर ह्या वर्तन समस्या मात्र आपल्याला दिसू शकतात. हातातली एखादी गोष्ट फेकून दिली आहे किंवा खाणं नाकारलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला एन्झायटी, डिप्रेशन सारखा इमोशनल प्रॉब्लेम लिडिंग टू सम काइंड ऑफ बिहेवियर प्रॉब्लेम, हाही एक प्रॉब्लेम बिहेवियरचा एरिया आपल्याला लक्षात घेऊन बघायला पाहिजे. आता आपण त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत ही बघूयात. मुळामध्ये बिहेवियरचं आपण डेस्टिनेशन बघताना जसं बघितलेलं आहे की इट इज अ रिस्पॉन्स गिव्हन टू सम एक्सटर्नल ऑर इंटरनल एन्व्हायरमेंट. तर आता याची कारणं काय आहेत, इट इज डेफिनेटली इज अ रिस्पॉन्स. सो व्हाय दिस रिस्पॉन्स इज एलिसिटेड, व्हाय दिस रिस्पॉन्स इज एक्झिबिटेड. अगदी पहिलं प्रिन्सिपल आहे बिहेवियरचं ते आहे की बिहेवियर हॅज अ पर्पज ऑफ सिकिंग प्लेजर ऑर अवॉइडिंग पेन. म्हणजे काहीतरी मिळवण्याकरता, काहीतरी आनंदी प्लेजरेबल मिळवण्याकरता किंवा कशापासून तरी कुठल्या तरी वेदनेपासून सुटका मिळवण्याकरता मुलं बिहेवियर एक्झिबिट करत असतात. त्यामुळे ह्या 2 सदराखाली जेव्हा आपण बिहेवियरचं म्हणजे प्रॉब्लेम बिहेवियरचं विश्लेषण करतो तेव्हा असं बघूया की सिकिंग प्लेजर. सो हाऊ द चाइल्ड इज गोइंग टू सीक द प्लेजर. जनरली आपल्याला माहिती आहे की आपली जी पंचेंद्रिय आहेत त्या पंचेंद्रियांच्या मार्फत आपण माहिती घेत असतो आणि त्या माहितीमधनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो. म्हणजे आपण अन्न खातो आणि आपल्याला छान वाटतं, किंवा आपण एखादं आवडतं संगीत ऐकतो, एखादं आवडीचं चित्र किंवा सिनेमा बघतो, किंवा काही मऊ मुलायम अशा अंथरुणात झोपायला आपल्याला आवडतं. तर अशी वेगवेगळे सेन्सरी कन्सिडरेशन्स आपल्याला इथे लक्ष देऊन बघायला हवीत. आता ज्या मुलांना वैकल्पिक समस्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हे जे सेन्सरी थ्रेशोल्ड्स आहेत हे वेगवेगळे आहेत. हे आपण सर्व पालकांनी आणि सर्वसामान्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, तर जो स्टिम्युलस मला आनंददायी वाटतो तोच स्टिम्युलस मुलांना आनंददायी वाटेलच असं सांगता येणार नाही. अगदी सोपं समजून घेण्यासारखं. समजा माझ्या ड्रेसच्या पाठीमागे एक छोटंसं शिवणाऱ्या त्या फॉर्मचं एक लेबल आहे आणि ते लेबल कित्येक वर्ष त्या ड्रेसला तसंच आहे, पण मला त्याचं वेगळं अस्तित्व कधीच जाणवत नाही. पण एखाद्या मुलाच्या बाबतीमध्ये जर त्याचा सेन्सरी थ्रेशोल्ड वेगळा असेल तर त्याला डेफिनेटली ते पाठीमागचं लेबल चावू शकतं, त्याला टोचू शकतं, त्याला खाज येऊ शकते. ज्या कारणाने किंवा मला एखादी, एस्पेशली ज्यांना कोमॉर्बिड एडीएचडी आहे
की मी पडल्यानंतर मला थोडंसं जरी लागलं तरी मला पेन येतो, मला वेदना होते, दुःख होतं. पण काही वेळेला पेरिफेरल आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या काही बिघाडांमध्ये हा जो पेनचा स्टिम्युलस आहे हा फारसा मेंदूपर्यंत नीटसा पोहोचत नाही. त्यामुळे मला किती लागलंय, मला कशाने लागतं, कुठल्या गोष्टी म्हणून टाळायला हव्यात, ज्याच्याने मला दुःख होईल, हे या मुलांच्या लक्षात येऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्यांचे सेन्सरी एक्सपिरियन्सेस आपल्यापेक्षा वेगळे असतात. त्याच्यामधनं काही वर्तन समस्या उद्भवू शकतात. आता आपल्याला येणारे सेन्सरी एक्सपिरियन्सेस हे न्यूट्रल असू शकतात किंवा प्लेजरेबल असू शकतात, काही वेळेला आरामदायी असू शकतात, कोझी असू शकतात, पेनफुल म्हणजे वेदनादायी असू शकतात किंवा अनॉइंग म्हणजे त्रासदायक असू शकतात. आणि सेम या मुलांच्या बाबतीमध्ये आपले आणि त्यांचे थ्रेशोल्ड वर खाली झाल्यामुळे माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये मी जे काय सेन्सरी सगळं वातावरण तयार केलेलं असतं त्याच्यापेक्षा एक वेगळा सेन्सरी अनुभव या मुलांना येत असतो आणि त्याच्यामधनं काही वर्तन समस्या उद्भवताना दिसतात. अगदी सोप्या भाषेत, मला अगदी हळू आवाजामध्ये टीव्ही ऐकायची सवय असते आणि ह्या मुलांना मात्र आपला छोटा व्हॉल्यूम 10 वर 9 वर ठेवलेला व्हॉल्यूम त्या मुलांना प्रोसेस करता येत नाही. ते गाणं त्यांना छोट्या आवाजात ऐकता येत नाही आणि त्यांना खूप मोठ्या आवाजामध्ये गाणं ऐकायचं असतं. म्हणजे ही एक अगदी समजून घेऊ अशी समस्या आहे. तर अशा वेळेला ती वर्तन समस्या का येते आहे हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं असतं. दुसरा जो भाग आहे तो आहे म्हणजे अवॉइडिंग पेन आणि सिकिंग प्लेजर. अवॉइडिंग पेन तर असं धरूया की सेन्सरी कंडिशन काही वेळेला प्लेजरेबल असतात आणि मुलांना ते प्लेजर वारंवार घ्यावं असं वाटतं, किंवा काही सेन्सरी कन्सिडरेशन अशी करूयात की त्या वेदनादायी, आनंद, त्रासदायक अशा भावना असतात, असे अनुभव असतात आणि म्हणून त्यांना त्याच्यापासून एस्केप हवी असते, ते टाळायचं. दुसरं जे कारण आहे ते आहे की अटेन्शन सीक करणं. आपल्या पालकांचं, शिक्षकांचं, अवतीभोवतीच्या लोकांचं आपल्याकडे लक्ष जावं असं त्यांना वाटत असतं. आता लक्ष माझ्याकडे का गेलं पाहिजे, तर बऱ्याचदा आपल्या सर्वांनाच माहितीये की आपल्याकडे जर कोणीतरी लक्ष दिलं तर आपल्याला छान वाटतं, आपल्याला बरं वाटतं, किंवा काही वेळेला लक्ष दिल्यामुळे आपले बरेचसे प्रश्न सुटतात. उदाहरणार्थ की एखादा मुलगा टॉयलेट ट्रेंड नाहीये किंवा त्याला सांगता येत नाहीये की माझे कपडे बदला, मला इन्कन्व्हिनियन्स होतोय, अशा वेळेला तो स्वतःकडे अवधान वेधून घेईल आणि मग आपल्याला कळेल की अरे ह्याला काहीतरी हवं आहे किंवा ह्याला काहीतरी मदत करण्याची गरज आहे, याची कुठेतरी नीड आपल्याला ग्रॅटिफाय करण्याची गरज आहे आणि त्याकरता प्रायमरीली ते आपल्याकडे लक्ष वेधून घेतात आणि सेकंडरीली त्याचा स्किल डेफिसिट असतो, म्हणूनही आपल्याला वर्तन समस्या येताना दिसतात. तेव्हा अटेन्शन हे म्हणजे अवधान देणं, लक्ष देणं हा भाग असतो. आता बऱ्याचदा पालक असं म्हणतात की मॅडम मी त्याला एक फटका पण मारते, मी त्याला खूप रागवते. आता एक लक्षात घ्या की रागवणं किंवा मारणं किंवा कौतुक करणं किंवा जवळ घेणं की आपल्या दृष्टीने जरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बिहेवियर अशी दोन सरसकट आपल्याला डिफरन्शिएट करता आली तरी विशेष मुलाच्या दृष्टीने आई हातातलं काम सोडून माझ्याकडे धावत येते आणि माझ्याकडे बघते, मला काहीतरी सांगते, मग ते रागाने असो किंवा लोभाने, मुलासाठी हीच गोष्ट खूप रिवॉर्डिंग असते. त्याच्यामुळे हसणं असो, दुजोरा देणं असो किंवा रागावणं असो, कुठल्याही प्रकारचं बिहेवियर आपण दाखवणार असो इन रिस्पॉन्स टू हिज बिहेवियर, तर ते त्याच्या दृष्टीने अटेन्शन देण्यासारखंच आहे. तिसरा जो भाग आहे तो आहे ऑटोमॅटिक बिहेवियर. बऱ्याचदा आपल्याला माहितीये की आपण सुद्धा म्हणजे सकाळी उठल्यावरती आपले डोळे अर्धवटच उघडलेले असतात, अशा वेळेला ब्रशवरती पेस्ट लावणं, दात घासणं, आपण काही खूप कॉन्शियसली या सगळ्या कृती करत नाही. बऱ्याचदा तो आपल्या ऑटोमॅटिसिटीचा भाग असतो. किंवा आपण बघितले टीव्ही बघताना एकीकडे आपण हाताने स्वेटर विणत असतो आणि एकीकडे टीव्ही बघत असतो, तेव्हा ती बिहेवियर ऑटोमॅटिक असते. तिथे कुठल्याही प्रकारच्या मेंटल एफर्ट्सची गरज नसते. वारंवार एखादी कृती करत राहिल्यामुळे ती गोष्ट आपण एक्वायर केलेली असते, ज्याला थोडंसं बिहेवियर थेरपी आणि एबीए मध्ये आपण असं म्हणूया की इट इज द प्रिन्सिपल ऑफ कंडिशनिंग. दोन गोष्टींच्या सहसंबंधामधनं एखादी गोष्ट वारंवार केली जाते आणि त्यानंतर ती कृती करण्याच्या पाठीमागे लागणारा जो मेंटल एफर्ट आहे तो मेंटल एफर्ट ग्रॅज्युअली कमी कमी होत जातो आणि अत्यंत सुलभतेने इझिली ती गोष्ट केली जाते. आता आपल्याला हे पण माहिती आहे की एखादी गोष्ट जेव्हा वारंवार केली जाते तेव्हा त्या स्पेसिफिक बिहेवियरचा एक प्रिडॉमिनन्स येऊन जातो. म्हणजे वारंवार जर आपण प्रत्येकच कृतीला रागवत गेलो तर रागवणं हा आपला एक प्रिडॉमिनंट पॅटर्न बनतो. तसं एखादी वारंवार मी समजा मला राग आला आणि मी थुंकले आणि मी थुंकल्याबरोबर माझ्या जोरात रागवत माझ्या अंगावर धावून आली, तर मला हे कळतं की थुंकल्यामुळे एखादी गोष्ट मला पटकन मिळवता येते.
मग मला खाऊ हवा असेल तरी मी थुंकते, मला झोप आली असेल तरी मी थुंकते, किंवा मला काहीतरी टोचत असेल तरी मी थुंकते. थोडक्यात काय होतं की एखाद्या विशिष्ट बिहेवियरला वारंवार वापरल्यामुळे ती आपली ऑटोमॅटिक बिहेवियर होऊन जाते, हॅबिट फॉर्मेशन होतं, आणि अशाही वेळेला मग त्या आपल्याला बिहेवियर पॅटर्न स्ट्रेंथन होताना दिसतात. बहुतांश वेळेला मी असं बघते की बिहेवियर तीच तीच वापरल्यामुळे बाकीचे पर्याय, इतर पर्यायी बिहेवियर शोधण्याची जी गरज असते ती कमी होऊन जाते, आणि म्हणून मुलं बऱ्याचदा ते ऑटोमॅटिक बिहेवियर एक्झिबिट करत राहतात. आणि चौथा जो भाग आहे तो आहे स्किल डेफिसिटचा. मुख्य जे कारण आहे ते आहे की स्वतःची गरजच व्यक्त करता येत नाही. बऱ्याचदा भाषेचा अभाव असतो, भाषा विकास अपुरा झाल्यामुळे सांगितलेले शब्द आणि मला जे काय सांगायचे आहेत ते शब्द यांचं ओव्हरऑल फंड, यांची जी ओव्हरऑल म्हणजे जो काय म्हणूया ती जी पुंजी असते ती पुंजीच कमी पडते. काही वेळेला वैकासिक समस्यांमध्ये हायपोटोनिया असतो, त्यामुळे फाईन मोटर जिथे लागतं तिथे एखादा स्किल तयारच झालेला नसतो, किंवा कोऑर्डिनेशन बॅलन्सिंगच्या अडचणी असतात, त्याच्यामुळे काही वेळेला अडचणी येऊ शकतात. काही वेळेला ओबेसिटी असते, काही मेटाबॉलिक इश्यूज असतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे हे जे काय त्यांचे स्किल डेफिसिट आहेत हे देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे खूपदा मी असं पालकांना म्हणते की मुलाकडनं नेमकी राईट बिहेवियर, अप्रोप्रिएट बिहेवियर ह्याच्यामधली गल्लत करू नका. म्हणजे राईट बिहेवियर ही वेगळी आहे आणि अप्रोप्रिएट बिहेवियर वेगळी आहे. तर मुलाच्या दृष्टीने एखादी बिहेवियर जेव्हा एक्वायर्ड आहे, लर्नड आहे, शिकलेली आहे, आत्मसात केलेली आहे, त्या बिहेवियरला आपण प्रॉब्लेम बिहेवियर या कॅटेगरीमध्ये घ्यायचं किंवा नाही हे ठरवूया. पण जिथे स्किल डेफिसिट शिकतो आहे, त्याला स्किल डेफिसिट दिसतो आहे, तिथे सरसकट प्रॉब्लेम बिहेवियर असं आयडेंटिफाय न करता आपण आधी त्याला स्किल शिकवून बघूया. ते स्किल अक्वायर केल्यानंतर ते स्किल कुठे वापरता येतं ही गरज भागल्यानंतरही जर मला ते प्रॉब्लेम बिहेवियर दिसणार असेल तर मग आपण मॉडिफिकेशनसाठी किंवा बिहेवियर मॉडिफिकेशन प्लॅन बनवत असताना आपण त्या बिहेवियरचा विचार करूया. आता इथे आपल्याला हे बघणं खूप गरजेचं आहे की कुठली समस्या ही वर्तन समस्या आहे. मुळामध्ये हे माझं केवळ विशेष मुलांच्या पालकांशीच बोलणं असतं असं नाही, मी ओव्हरऑल सर्वच पालकांना म्हणजे आमच्या वैकासिक गरजा ज्यांना विशेष आहेत त्या आणि ज्यांच्या विशेष नाहीत त्या सर्वसामान्य आहेत, सर्वांनाच विचारते की तुम्ही जेव्हा म्हणता की माझं मुलाला वर्तन समस्या आहेत, हा खूप प्रॉब्लेम करतो, हा खूप चळवळा आहे, हा ऐकत नाही, तेव्हा आधी हे मला तुम्ही सांगा की ही नेमकी वर्तन समस्या आहे का हा पॉवर स्ट्रगल आहे. म्हणजे आपल्याला कोणतं बॅटल पिक करायचं आहे ऍज अ प्रॉब्लेम बिहेवियर, तेव्हा त्याचे काहीतरी नॉर्म्स, त्याचे काहीतरी आडाखे असले पाहिजेत. तेव्हा एखादं वर्तन ही समस्याग्रस्त वर्तन आहे किंवा नाहीये का, तो नुसताच माझा आणि मुलामधला, पालक मुलांमधला पॉवर स्ट्रगल आहे हे समजून घेण्यासाठी आपण काही प्राधान्यक्रम त्याचे ठरवूया. सगळ्यात पहिला प्राधान्यक्रम आहे एखाद्या बिहेवियरला प्रॉब्लेम बिहेवियर म्हणण्याच्या पाठीमागचा तो असा आहे की ती कुठल्या दृष्टीने काही विघातक आहे का, घातक आहे, इज इट इंजुरियस टू सेल्फ, इज इट इंजुरियस टू अदर्स. उदाहरणार्थ की एखादं मुलं आहे त्याच्या हातामध्ये समजा तो घरामध्ये आतमध्ये जातो आणि फळ खायचा जो फोर्क आहे तो फोर्क घेऊन तो कुणालाही टोचतो. आता ही जी बिहेवियर आहे ही डेफिनेटली इंजुरियस टू सेल्फ, इंजुरियस टू अदर्स. एखादा मुलगा आहे तो चावतो, त्याला कळत नाही की किती फोर्सनी चावावं, पण तो जेव्हा चावतो तेव्हा इतकं चावतो की छोट्या भावंडाच्या हातातनं रक्त येतं. तेव्हा डेफिनेटली ही प्रॉब्लेम बिहेवियर आहे. आता ही स्किल डेफिसिटमुळे उद्भवलेली आहे का ते लहान मूल आवाज करतंय आणि ह्याला सांगता येत नाही की तू आवाज करू नको, तिकडे जा, का त्याच्या हातातलं खेळणं मला हवंय, कुठल्या कारणाने ती घडलीये याचा आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. पण मॉडिफाय जर ही करायची असेल तर ही मी घेऊ का नको घेऊ, डेफिनेटली ही आपल्याला प्राधान्यक्रमाने मॉडिफिकेशनला घ्यावी लागेल. तो पहिली जी नॉर्म आहे, पहिली जी कंडिशन आहे ती आहे इंजुरियस टू सेल्फ, इंजुरियस टू अदर्स. दुसरी जी आहे ती आहे सोशली इनअप्रोप्रिएट बिहेवियर. आता इतर सगळ्या प्राधान्यक्रमामध्ये आपण सोशली इनअप्रोप्रिएट बिहेवियर पहिल्यांदा का घेतलेली आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की सोशली इनअप्रोप्रिएट बिहेवियर एक्झिबिट केल्यामुळे मुलाला काही वेळेला इंजुरी होण्याची शक्यता असते. मी एक छोटीशी केस इथे सांगते की एक पालक माझ्याकडे आले, त्यांचा मुलगा मोठा आहे, तर जवळजवळ तो आता 29-30 वर्षांचा आहे, पण तो रस्त्याने चालत असताना प्रत्येक वेळेला समोर येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा हात त्याला हातात घेतात. कॉलनी मधल्या बायकांना हे माहिती आहे, हा समोर आला तरी तो फक्त हात हातामध्ये घेतो आणि हात हातात दिला की तो हात सोडून निघून जातो. आता दिसताना हे वर्तन आपल्याला अत्यंत सामान्य वाटू शकेल की त्यात काय हात हातात घेतला, पण ज्याला कोणाला हे माहिती नाहीये की ह्या मुलाची समस्या आहे आणि
याला काहीतरी विशेष गरजा असल्यामुळे त्याला तो हात हातात घ्यावासा वाटतो. पण ज्याला हे सेन्सिटायझेशन नाहीये त्याच्या दृष्टीने त्यांनी जर कोणाचा हात हातामध्ये घेतला तर त्याला मार बसण्याची शक्यता असते किंवा 4 लोक येऊन त्याला काही त्रास देऊ शकतात, त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकतात. अशा सारख्या काही समस्या सोशली इनअप्रोप्रिएट असतात. काही विशिष्ट शब्द, आता आम्हाला हा काम करत असताना नेहमीच अनुभव येतो की रिक्षावाल्या काकांकडनं, बसवाल्या काकांकडनं, शेजाऱ्यांकडनं मुलं काहीतरी शब्द ऐकतात. ते शब्द खरं म्हणजे आपण प्रचलित नसतात आणि ते आपण वापरत नाही, पण त्याचा अर्थ न कळल्यामुळे आणि इगो बाउंड्रीज डिफ्यूज असल्यामुळे मुलांना हे कळत नाही की हे शब्द वापरावे का नाही वापरावे आणि ते वापरले तर ते कुठे वापरावे, ऍक्सेप्टेबल ते कुठे होतील. काही वेळेला असे शब्द वापरल्यामुळेही त्यांना समाजाकडनं एक वेगळ्या प्रकारची अशी हीन वागणूक मिळण्याची शक्यता असते. आणि म्हणून सोशली इनअप्रोप्रिएट बिहेवियर्स आपल्याला दुसऱ्या प्राधान्यावरती ठेवून त्या आपल्याला मॉडिफिकेशनला घ्याव्या लागतात. तिसरं जे प्राधान्य आहे ते आहे द बिहेवियर्स विच अफेक्ट लर्निंग. या कृतींमुळे मुलाचं नवीन शिक्षण, नवीन स्किल ॲक्विजिशन ज्याच्यामुळे बाधित होतात ते आपल्याला घ्यावं लागतं. त्याचं कारण असं असतं की शेपिंग आणि फेडिंग हे जे बिहेवियर थेरपी मधले काही टेक्निक्स आहेत हे वापरत असताना जर एखादी नवीन बिहेवियर शेप होण्याकरता आवश्यक असणारं बिहेवियर मुलामध्ये नसेल तर जुनी किंवा नको असणारी बिहेवियर फेड करणं आणि नवीन शेप करणं आपल्यासाठी अवघड असतं. आणि म्हणून त्याचं लर्निंग जिथे स्ट्रेंथन होईल अशा प्रकारच्या बिहेवियर येण्याकरता जुनं अनलर्न करावं लागतं. आणि म्हणून याचा प्राधान्यक्रम आपल्याला तिसरा ठेवावा लागेल. आणि चौथा प्राधान्यक्रम आहे तो आहे डेव्हलपमेंटली इनअप्रोप्रिएट. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डाऊन्स आहे आणि त्याच्यामुळे मेंटली त्याचं एज, डेव्हलपमेंटल एज त्याचं कमी आहे किंवा क्रोनॉलॉजिकली तो जरी मोठा असला तरी डेव्हलपमेंटली तो मागे आहे आणि त्याच्यामुळे त्याचा प्राधान्यक्रम आपण सगळ्यात शेवटी घेतलेला आहे. बहुतांश वेळेला आपण जे स्पेशल एज्युकेशन बघत असतो ते सगळंच अशा स्किल लर्निंगसाठी किंवा स्किल बिल्डिंगसाठी असतं जे डेव्हलपमेंटली इनअप्रोप्रिएट आहे. आता बऱ्याचदा असंही दिसतं की ह्या वर्तन समस्या डेफिनेटली असतात आणि ह्याच्या डाऊन बरोबर आपल्याला इतरही काही समस्या येतात. म्हणजे कुठलंच वर्तन याच्यात काहीच दिसत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा मला माझ्या मावस बहिणीच्या म्हणजे मी एक डाऊन्स मुलगी आणि मला माझ्या मावस बहिणीच्या वाढदिवसासाठी मावशीकडे जायचं आहे आणि आईने मला एक ड्रेस घालायला दिलेला आहे पण मला तो ड्रेस अजिबात आवडलेला नाहीये आणि मला तो दुसरा एक मामाने आणलेला ड्रेस तोच मला घालून जायचा आहे. आता याच्यावरनं ज्या वेळेला मी टँट्रम थ्रो करायला लागते, ज्या वेळेला मी रडारड सुरू करते, ज्या वेळेला मी भिंतीवरती डोकं आपटून घ्यायला लागते, अशा वेळेला नेमकं काय करायचं. तर इथे हे ओळखणं गरजेचं आहे की हे वर्तनग्रस्त समस्या नसून किंवा समस्याग्रस्त वर्तन नसून हा पॉवर स्ट्रगल चालू आहे. डेफिनेटली याचा आपल्याला त्रास होणार, आपल्याला हे मॉडिफाय करावं लागणार. इतर मुलांना ज्या प्रकाराने आपण समजावून सांगू त्या प्रकाराने आपल्याला या विशेष मुलीला समजावून सांगता येणार नाही किंवा डेफिनेटली हा पॉवर स्ट्रगल आहे. हा हँडल कसा करायचा. तर आपण असं ठरवूया की अशा वेळेला आपल्याला मुलाला चॉईस रजिस्ट्रेशन दिलं पाहिजे. म्हणजे चौकटीतलं स्वातंत्र्य. नेहमीच आपल्याला त्याला म्हणलं पाहिजे की बाबा हे 4 ड्रेस आहेत त्यातलं तुला कोणता घालायचा आहे हे तू ठरव. त्याच्यातनं काही प्रमाणामध्ये आपल्याला हे पॉवर स्ट्रगल्स कमी करता येतील. दुसरी गोष्ट की आत्ताच खंडेलवाल सरांनी अगदी सुरुवातीला असं उद्धृत केलं की त्यांना पण निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या, त्यांना पण विचारा, त्यांना पण निर्णयामध्ये म्हणजे त्यांना त्यांचं मत असू द्या, त्यांना ते नोंदवू द्या. तर इथे मी पण हेच म्हणेन की त्यांना थोडीशी पॉवर द्या. म्हणजे कधी कधी मी जर घरातला दिवा बंद केला नाही आणि माझ्या विशेष मुलांनी मला येऊन सांगितलं की आई तुला हा दिवा बंद करायचा आहे तर तो बरोबर सांगतोय मला. अशा वेळेला जर म्हणजे मी त्याला सॉरी म्हणणं, माझं चुकलं, थँक्यू तू मला सांगितलं, अशा प्रकारे त्याला 1 स्टेप अप पोझिशन सुद्धा आपण जर दिली तर बऱ्याचदा मुलांचे हे पॉवर स्ट्रगल्स कमी व्हायला मदत होते. आणि आपल्याला कोणीतरी काहीतरी सजेशन दिलेलं आहे ते ऍक्सेप्ट करणं, त्याच्यामध्ये काहीही नॉट ओके नाही, हे सगळं बरोबर आहे, ठीक आहे, हे मुलाला समजतं. आणि इमिटेटिव्ह लर्निंग म्हणजे अनुकरणामधनं शिक्षण, कंडिशनिंग मधनं शिक्षण हे मुलांच्यासाठी सोपं जातं. आणि तिसरा जो पॉवर स्ट्रगल कमी करण्याचा भाग आहे तो असा आहे की मुलांना जर तर म्हणजे कंडिशनल लर्निंग वरती ठेवा. म्हणजे काय तर त्याला सांगायचं की तुला जर मावशीकडे यायचं असेल तर तुला या 2 किंवा 3 पैकी एक ड्रेस निवडून ह्यातलाच घालून यावं लागेल. इथे आपण दोन्ही तिन्ही केलेलं आहे की त्याला हेही म्हणलेलं आहे की तुला 3 ड्रेसचा चॉईस आहे, त्याच्यातला एक निवडायचं तुला स्वातंत्र्य आहे आणि ह्याच्यातलं जर का तू मान्य केलंस तर तुला माझ्याबरोबर माझ्या मावशीकडे तुला वाढदिवसाला यायला मिळणार आहे. तेव्हा अशा प्रकारे थोडंसं स्किलफुली, थोडंसं टॅक्टफुली आपल्याला या मुलांना शिकवता येऊ शकतं.
अर्थात वर्तन समस्या कमी करणं हा एक फार मोठा विषय आहे. तो असा जाता येता 10-15 मिनिटांमध्ये सांगता येण्यासारखा नाही, पण बेसिकली मला मदत कुठे घ्यायची आहे, तर ज्या ठिकाणी पालक म्हणून सर्व गोष्टी करूनही मला जमत नाहीये, कुठेतरी माझा अभ्यास कमी पडतोय, कुठेतरी माझा अँटिसिडेंट कंट्रोल किंवा कॉन्सिक्वेन्स कंट्रोल फेल जातोय, असं ज्या वेळेला आपल्याला वाटायला लागतं, अशा वेळेला डेफिनेटली आपल्याला तज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. काही वेळेला स्किल वाढवण्यासाठी विशेष एज्युकेटरचा सल्ला घ्यावा लागतो. काही वेळेला काही समस्या कमी करण्याकरता जसं ADHD आहे, तर अशासारख्या किंवा टेम्पर टँट्रम्स आहेत, राग आहे, इमोशनल मॅनेजमेंट आहे, अशा वेळेला काही वेळेला फार्माकोथेरपी घेण्यासाठी आपल्याला पिडियाट्रिशियनला भेटावं लागणार आहे. आणि त्याच्या जोडीला सायकोलॉजिस्ट तुम्हाला काही बिहेवियर थेरपी, ABA सारखी टेक्निक्स, म्हणजे ABA ची टेक्निक्स वापरून तुम्हाला या समस्या कमी करण्याकरता, मॉडिफाय करण्याकरता मदत करणार आहे. इथे फक्त तुम्हाला पालकांना किंवा सर्वसामान्य आपल्यासारख्या व्यक्तींना पटकन वापरता येतील अशी काही जाता जाता टेक्निक्स सांगून मी आज थांबणार आहे. पहिलं म्हणजे की खूप कन्सिस्टंटली वागा पालक म्हणून. म्हणजे आई मुलाला एरवी म्हणते की हा खूप स्क्रीन बघतो, पण आईला जेव्हा मैत्रिणीशी बोलायचं असतं तेव्हा ती मुलाला आपणच जेव्हा टीव्ही लावून देते, तेव्हा पालक म्हणून आपणच मुलाला भुतकाळात टाकत असतो की नेमकं टीव्ही बघणं हे योग्य आहे किंवा नाही आहे. त्यामुळे जर आपण एखादी धोरण जर का मुलासाठी ठरवणार असू, तर त्या धोरणामध्ये, शिस्त पालनामध्ये आपल्याला सातत्य ठेवणं खूप आवश्यक आहे. दुसरं आहे की आपल्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत मुलाला देण्यासाठीच्या, त्या अत्यंत सिंपल आणि क्लिअर असाव्यात, स्पष्ट असाव्यात. उदाहरणार्थ, तुला किती वेळेला सांगितलंय की आता 10 वाजले आणि शाळेची रिक्षा येणार आहे, तू आता पटकन वर जाऊन आंघोळ का बरं करून येत नाहीस? ही एक फार गुंतागुंतीची सूचना आहे. त्याच्यापेक्षा त्याला सांगा 10 वाजले, वर जा, आंघोळ करून खाली ये, किंवा वर जा, आंघोळ कर आणि खाली आहे. म्हणजे जेवढं सिंपल, जेवढं क्लिअर, जेवढं स्पष्ट आपल्याला सूचना देता येतील तेवढा देण्याचा प्रयत्न करा. काही वेळेला मुलांना कन्फ्युजन असतं, अवधान नसेल किंवा काही वेळेला मेमरी डेफिसिट असतात. अशा वेळेला टीचिंग एड्सचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. त्याच्यातलं खूप महत्वाचं पहिलं टीचिंग एड आहे ते म्हणजे चार्टचा, तक्त्यांचा वापर करणं. तक्ते कशा कशाचे करता येऊ शकतील, तर आपल्याला काही व्हिज्युअल कॅलेंडर किंवा दैनंदिनी तयार करता येईल, की सकाळी उठल्यावर काय करायचं, मग काय करायचं, मग शाळेत जाताना काय करायचं, शाळेतनं आल्यावर काय करायचं, झोपायला जाण्यापूर्वी काय करायचं, असे काही आपल्याला चार्ट, पिक्चर चार्ट तयार करता येतील. खूपदा मुलांना खाजगीत कसं वागावं आणि पब्लिकली कसं वागावं हे कळत नाही. म्हणजे कुणाच्या किती जवळ जाऊन बसावं किंवा कुणाकडे बघत असताना कुठे बघावं, अशासारख्या काही गोष्टी शिकवत असताना खाजगी वर्तन कोणतं किंवा घरातल्या व्यक्तींसोबत करायचं वर्तन कोणतं आणि पब्लिक प्लेसेस, अनफॅमिलियर, अपरिचित लोकांबरोबर करायचं वर्तन कोणतं, याचे काही चार्ट आपल्याला मुलांना एक्झिबिट करून देता येतील. टोकनचा डिस्प्ले असतो. बऱ्याचदा ABA मध्ये जी टोकन इकॉनॉमी नावाचं टेक्निक वापरलं जातं, ज्याच्यामध्ये मुलांना काही वेळेला काही हस्तांतरणीय म्हणजे टँजेबल टोकन्स दिली जातात किंवा काही वेळेला त्यांना दिसतील अशा प्रकारे काही त्यांना रिवॉर्ड दिली जातात. तर ही जी रिवॉर्ड किंवा ही जी टोकन्स आहेत, या टोकन्सचा एक छानसा डिस्प्ले आपल्याला करता येतो. डाऊन्स मधली जी मुलं माइल्ड आहेत किंवा जी मॉडरेट आहेत, अशा मुलांना हा डिस्प्ले व्यवस्थित समजतो आणि माझ्या नावापुढे वाढत जाणारे स्टार्स, माझ्या नावापुढे वाढत जाणारे टिक मार्क्स हे त्यांना कळतात, त्याचा त्यांना आनंद होतो आणि त्याचा पण आपल्याला मुलाला रिएन्फोर्स म्हणून वापर करता येऊ शकतो. चौथा चार्ट आहे तो आहे अनएक्सेप्टेबल काय आणि ऍक्सेप्टेबल काय आहे. म्हणजे मुलाचीच काही वर्तन जी घरामध्ये तो म्हणजे सतत वारंवार एक्झिबिट करत असतो, तर त्याच्यातली कोणती आम्हाला चालणार आहे आणि कोणती आम्हाला चालणार नाही, प्रकारच्या मुलाला एक्झिबिट करून दाखवता येऊ शकतात. विशेषतः लैंगिक शिक्षण ऍडोलेसन मुलांना देत असताना अशा प्रकारच्या काही चार्टचा खूप चांगला उपयोग होतो. आणि ह्या चार्टची सुरुवात मूल वयात आल्यानंतर न करता थोडी आधीपासून जर आपण करायला लागलो, तर त्यांना ऍक्च्युअल जेव्हा त्याचा वापर करायचा असतो त्याच्या बऱ्याच आधीपासून त्यांची प्रिपरेशन व्हायला सुरुवात होते. दुसरं जे आहे टीचिंग एड, ते मी सांगेन की सोशल स्टोरीज. इथे खूप खासियत आहे डाऊन्स मुलांची की ती अनुकरणामधनं खूप छान शिकतात. अवतीभोवतीच्या लोकांबरोबर ती खूप फ्रेंडली असतात. फक्त त्यांचे फिल्टर्स पक्के तयार नसल्यामुळे कोणतं बिहेवियर उचलायचं हे त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे 5 ते 10 वाक्यामध्ये संपणारी सोशल स्टोरी आपल्याला मुलांना सांगता येऊ शकते. वाईज टाइम आउट म्हणजे समंजसपणाने टाइम आउट या तंत्राचा वापर पालकांना करता येतो आणि एक अत्यंत शहाणी, सुरती, समंजस अशी रिवॉर्ड स्कीम आपल्याला मुलांना देता येऊ शकते.
एवढं सांगून मी आज इथे थांबीन. माझं फक्त शेवटचं वाक्य सर्वांसाठीच एवढंच आहे की जिथे जिथे कुठे प्रॉब्लेम बिहेवियर आहे तिथे तिथे आपल्या सर्वांच्यासाठी एक सिग्नल आहे की नेमकं काहीतरी बिनसतं आहे. तेव्हा काय बिनसतं आहे हे ओळखा आणि त्या अनुषंगाने मुलाचं समस्याग्रस्त वर्तन मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम. खूप छान लेक्चर दिलं तुम्ही आणि मला इथे सगळ्यांना आवर्जून हे सांगावं असं वाटतंय की सध्या आपण कोविड पॅन्डेमिकच्या रिसर्जन्समधून जातोय. मॅडमच्या घरी पण ऑलरेडी 2 पेशंट आहेत. शी हॅज टू डील विथ दॅट. आणि एवढ्या सगळ्या व्यस्त दिनक्रमामधून पण आपल्यासाठी स्पेशली वेळ काढून त्यांनी इतकं सुंदर लेक्चर दिलं. कारण हे खूप मायनर पॉईंट्स आहेत, हे कॉमन पॉईंट्स आहेत डाऊन्सच्या चिल्ड्रनच्या पॅरेंट्सना नेहमी फेस करावे लागणारे. आणि मला असं वाटतं की पेरेंट्सना खूप छान गायडन्स मिळालेला आहे ह्याच्यातून. पुन्हा एकदा धन्यवाद मॅडम. ज्यांना पण प्रश्न विचारायचे आहेत ते सगळेजण तुम्ही अनम्यूट करा आणि विचारू शकता प्रश्न. मॅडम चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन आहेत थायरॉइड स्क्रीनिंग बद्दल. ओके. हॅलो. हां. येस. हॅलो. येस. एम आय ऑडिबल? येस येस. येस सर. हा संध्या कॉंग्रॅच्युलेशन. श्यामजी कॉंग्रॅच्युलेशन. एकदम मस्त झाला सेशन, छान झाला. आय हॅव व्हेरी सिम्पल अँड बेसिक क्वेश्चन. येस सर. There are few institutions who are doing CORD TSH for so many days. Yes, yes. Which are ahead of the time. Yes. Which is not practiced all over in India, all nursing homes. Yes. But at the same time, when we get such type of report of 7.5 TSH, 8 TSH, yes, mother is hypothyroid. Yes. And the parents are panic. Yes, yes. Sir, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. What I want to have a clear message. One is, what is the TSH level of CORD? Yes. Which is to be considered as the important thing, or when should I repeat the TSH after few days? Okay, okay sir. याच्यामध्ये ज्या सध्याच्या गाईडलाईन्स आहेत निओनेटल स्क्रीनिंगच्या, त्याच्यामध्ये जर कॉर्ड TSH, एक तर याच्यामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की कॉर्ड आयदर यू कलेक्ट अ कॉर्ड ब्लड और यू कलेक्ट ब्लड आफ्टर 48 और प्रिफरेबली 72 आवर्स. बरेचदा काय होतं की कॉर्ड ब्लड कलेक्ट केलं गेलं नाही म्हणून कधी रेसिडेंट्स असतील किंवा चला बच्चूला डिस्चार्ज करायचं करून टाका TSH म्हणून जो विंडो पिरियड असतो, म्हणजे जन्मापासून ते पुढे 48 ते 72 तासामध्ये ब्लड घेऊन ते पाठवलं जातं. आणि दीज आर व्हेरी मिसलिडिंग लेवल्स. कारण इमिजिएटली जर आपण कॉर्ड ब्लड कलेक्ट केलं तर दॅट इज डिपेक्टिव्ह ऑफ की हायपोथायरॉइडिझम आहे किंवा नाही, किंवा असल्याची शक्यता आहे किंवा नाही. इमिजिएटली आफ्टर फर्स्ट 30 मिनिट्स देअर इज अ ग्रेट TSH सर्ज, आणि हा सर्ज सेटल डाऊन व्हायला जवळजवळ 72 तास लागतात. तर हा पहिला मेसेज मला द्यायला आवडेल की आयदर यू कलेक्ट कॉर्ड ब्लड or just go for collection of blood for thyroid screening after 72 hours. ही एक पहिली गोष्ट. या दोन्हीमध्ये जर तुम्हाला TSH about 20 मिळालं किंवा बिलो 1 मिळालं तर त्याच्यामध्ये हा सर. हॅलो सर. सगळे जण कॉर्ड ब्लड कलेक्ट करतात. हा. आणि कॉर्ड ब्लडचं सॅम्पल पाठवतात. येस. ओके. जर या कॉर्ड ब्लडची जी लेवल असती ती 7.5 10 जर असेल, हा तर आपल्याला प्रॉब्लेम असा येतो. हा. येस. आपल्याला प्रॉब्लेम असा आहे की प्रॅक्टिस ऑफ गेटिंग अ कॉर्ड TSH इज ओके. येस. और वी शुड कलेक्ट अ सॅम्पल आफ्टर 48 आवर्स. ओके ओके. सर कॉर्ड ब्लडच्या मध्ये असं आहे की जर बिलो 1 किंवा अबाउट 20 असेल देन यू रिपीट आफ्टर 72 आवर्स. आणि जर तुम्ही विचाराल तर प्रॅक्टिकल अप्रोच हा राहील की आफ्टर 72 आवर्स कलेक्ट केलेला डेफिनेटली चांगलं राहील.
we go for neonatal screening immediately on cord blood because most of the mothers who undergo normal delivery they are discharged immediately. त्यांना पहिल्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज केलं जातं. आणि टू अवॉइड देअर एस्केप आपण प्रॅक्टिकल अप्रोच म्हणून कॉर्ड ब्लड कलेक्ट करतो. जर तुम्ही मला आयडियल म्हणून विचाराल तर इन एव्हरी चाइल्ड गो फॉर TSH कलेक्शन आफ्टर 72 hours. And there is no harm in collecting slightly late after 3 days because child is under protection till first 7 days. We should stop that screening. सर तुमच्या इफ यू आर शुअर की हे चाइल्ड 72 तासांनी डेफिनेटली माझ्याकडे येणार आहे कॉर्ड ब्लड कलेक्शन साठी तर यू गो फॉर दॅट. No, but the menace is basically the confusions are more rising because the cord blood says that it is 7.5. 7.5. Now you are my endocrinologist. Yes. That is what I am saying. Ki basically, when there has to be some level of cutoff. Sir, level of cutoff. What is the point in doing a cord blood? Level of cutoff is below 1. What is the point in collecting? Collecting, yes. Basically, if the cord blood is collected, yes. What is the level where I should be concerned? Below 1, about 20. If you are getting 7.5, you don't go to repeat that. You just take a clinical follow-up after 15 days. Okay. And repeat TFT if the mother is having history of any thyroid illness. Then repeat at 15 days. Sandhya, I just want to tell you that basically we rely more on TSH. Yes. Sir, yes, sir, I can. Oh. Hello, sir. We rely more on TSH. Yes. We rely more on TSH. And we hardly do CPT4. Yes. The cord blood. Can you enlighten us? Yes, sir. याच्यामध्ये काही फॅलसीज डेफिनेटली आहेत सर. कारण जर तुम्ही सेंट्रल हायपोथायरॉइडिझम फेस करत असाल तर तुम्हाला TSH राईज मिळणार नाही. उलट T4च्या कंपॅरिझन मध्ये TSH तुम्हाला लो मिळेल. तर दिस इज वन फॅलसी. आणि सेकंड फॅलसी देर इज समटाइम्स delayed maturation of hypothalamo-pituitary thyroid axis where even if the child is having congenital hypothyroidism, TSH takes time to raise. So these are definitely two fallacies of collecting TSH. So what I said that if the TSH is we recommend that if the mother is having any thyroid illness, hyper or hypo, then repeat after 15 days total TFT. And if everything is all right, still after 15 days you take clinical follow-up. And if there is any suspicion that child is not sucking well, or if there are any fontanelle is open, is there rough skin, abdominal distension, or maybe umbilical hernia, there are scores to define that. So if you are suspicious clinically, then go for complete TFT. These are the current guidelines what we are following. Okay. Yes. When should we do thyroid in Down syndrome? Yes, sir. Sir. What we are following at this, see, beyond doubt and absolute. Yes. Right? More than 15 TSH and more than 25 TSH. Okay, that you are following. The current guidelines are 20 and below 1 for cord TSH. These are the current guidelines. Okay. Yes. Okay. Thank you. Yes. Thank you. डाऊन सिंड्रोम मध्ये कधी करायचं मॅडम? Very nice presentation. Yes, thank you, sir. Downs मध्ये सर थोडा हाय लेवल ऑफ सस्पिशन आपल्याला नेहमीच ठेवावं लागतं. नाही न्यूनेट मध्ये नाही, आफ्टर न्यूनेट्स ऑल्सो. आफ्टर न्यूनेट्स ऍट बर्थ जसं रेग्युलर मुलांमध्ये करतो त्या पद्धतीने. आणि नंतर 6 महिन्याला एकदा कंपल्सरी रिपीट करायचं. इवन इफ द माइलस्टोन्स आर ओके विथ डाऊन्स तरीही करायचं. आणि नंतर 1 वर्षाला आणि नंतर लाईफ लॉंग त्यांचं एव्हरी 1 year म्हणजे 1 वर्षाला त्यांचं स्क्रीन करतच राहायचं थायरॉइड कम्प्लीट TFT. बिकॉज देर इज इवन इफ मार्जिनल राईज असेल 9च्या वरती तरी पण त्यांना तो ऍडव्हान्टेज मिळतो थोडंसं मोटर डेव्हलपमेंट चांगली होण्याच्या दृष्टीने. सो आणि इट इज अ हाय रिस्क पॉप्युलेशन. वी नो ऑटोइम्युन थायरॉइडायटिस इज कॉमन
इवन ग्रेव्स इज कॉमन. सो इयरली स्क्रीनिंग इज मस्ट अँड मस्ट. म्हणजे फक्त TSH का कॅल्शियम वगैरे फॉस्फरस वगैरे पण लेवल आपल्याला हे करावं नाही, हे इतक्या रेग्युलरली एक्झाम करण्याची करावं गरज नाही. इतक्या रेग्युलरली करायची गरज नाही. साधारणतः प्रोफिलॅक्सिस म्हणून आपण कॅल्शियम सप्लिमेंटेशन ड्युरिंग फर्स्ट इयर आणि त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन. जर इतरांना आपल्याला प्रोफिलॅक्सिस म्हणून 400 द्यावं लागत असेल तर त्यांना 800 IU लागतं पहिल्या वर्षामध्ये. आणि त्याच्यानंतरही रेग्युलर इंटरव्हल्समध्ये त्यांना व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन देत राहणे आणि एव्हरी 3 years जरी आपण त्यांची बोन डेन्सिटी पाहिली तरी इट सफायसेस. No need to do regular screening like thyroid function. आपल्या इंडियन सिनारिओमध्ये डाऊन्स सिंड्रोमचे जे आहे अडल्ट आहे त्यांचे लग्न झालेले आहे का? काही आहे काही असे केसेस वगैरे काही? सर लग्न झालेले आहेत पण फर्टिलिटीचे फारसे नाही आहेत. म्हणजे लग्न ते नॉर्मल लग्न का डाऊन वर्सेस डाऊन असं? डाऊन कपल का कसं आहे? मी नाही, मला अवघड आहे या प्रश्नाचा. कॅन वर्षावर माधवी, कॅन यू टेक दिस क्वेश्चन? मॅडम अनम्यूट करा तुम्ही. माधवी मॅडम अनम्यूट. माधवी जोशी मॅडम आहेत का? अर्चना जोशी मॅडम ना? अर्चना जोशी आहेत ना मॅडम. मधुरा. येस, अर्चना जोशी मॅडमला बराच अनुभव आहे. हो, ते बोलू शकतील आपल्याशी. शी हॅज ऑलमोस्ट 35-40 years आता शी हॅज बीन वर्किंग विथ डाऊन्स. येस. जोशी मॅडम आहेत का तिकडे? मला दिसत नाही त्याच्यामध्ये. एक मिनिट. आय थिंक मॅडम मला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स नाही आहे पण व्हॉट एव्हर आय हॅव सीन स्कूल्सच्या याच्यामध्ये लग्न तर त्यांचे झालेले मला एकच केस माहिती आहे आणि दॅट वॉज ऍक्च्युअली बॉर्डरलाईन इंटेलिजन्स. देर आर मेनी प्रॉब्लेम्स आफ्टर दॅट. बट मधुरा तुझ्याकडे काही आहे माहिती? हो, ऍक्च्युअली ना मेडिकल लिगल किंवा डिसेबिलिटीच्या सर्टिफिकेटच्या वेळेला आम्हाला बऱ्याचदा अशा काही लोकांच्या अक्रॉस आम्ही येत असतो की ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि ज्या मॅरिटल कोपिंग मध्ये फेलियर आहे आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत आहेत आणि म्हणून आमच्यापर्यंत आले. याच्यामध्ये फक्त डाऊन असं येणार नाही कारण डाऊनचं सिग्निफिकंटली आयडेंटिफाय करता येतात की इतरांच्या पेक्षा दिसणं वेगळं असतं आणि ओव्हरऑल म्हणजे डिस्मॉर्फिक जो फीचर्स असतात ते आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतात. पण तरीही ग्रामीण भागामध्ये जिथे अजूनही फारसं म्हणजे सेन्सिटायझेशन झालेलं नाही, या बाबतीत अवेअरनेस नाही, तर अशा ठिकाणी काही केसेस झालेल्या आहेत पण त्या खूप रेअर आहेत. म्हणजे मागच्या 8 वर्षात हार्डली एखादी केस आम्ही डाऊन, स्पेसिफिकली डाऊन अशी एखादी केस बघितलेली आहे. मला दुसरं थोडं असं सांगायचंय की आमच्या परिचयामधले एक जण आहेत की ज्यांची मुलगी डाऊन्स आहे आणि त्यांनी ठरवून तिचं लग्न केलेलं आहे आणि आय डोंट नो की म्हणजे मुलाकडच्यांनी ते कसं काय स्वीकारलं. पण जवळ त्या लग्नाला आता मला असं वाटतं 6-1 वर्ष तरी झाली आणि ती मुलगी तिच्या सासरी इतर सर्व मुलींप्रमाणेच राहते आहे. अर्थात याला बरेच अँगल्स आहेत, म्हणजे हे काही फार प्रातिनिधिक उदाहरण आहे असं म्हणता येणार नाही, पण रेअर केसेस मध्ये अशाही काही गोष्टी समोर येतात. तुझ्या माहितीत आहे? नाही, कोणीच नाहीये. आणि हा प्रश्न मी गौरी, एक जी डाऊन्सची मुलगी आहे, तिने येलो तिच्या सिनेमा निघाला होता आणि ती इनॉग्रेशनला आली होती आमच्या हॉस्पिटलच्या. तिच्या आईला हा प्रश्न विचारला होता मी की तुम्ही लग्न करू इच्छिता का त्या तुमच्या मुलीचं. तर त्यांचा बेसिक प्रश्न असा होता की आपण लग्न करतो म्हणजे ती जबाबदारी कुणाला तरी सोपवतो कुठल्या तरी दुसऱ्या कुटुंबावर, आणि आपण जर समर्थ असू तिची जबाबदारी शैक्षणिक तिच्या ज्या काही भावनिक गरजा आहेत, ऑफकोर्स त्याच्यामध्ये हा विषय अनुत्तरित राहिला की तिच्या सेक्स रिलेटेड काही ज्या गरजा आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय कराल, तर त्यांना उत्तर ते देता नाही आलं. पण आजपर्यंत मी त्यांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये आहे तर तशा तिच्या आणि तिच्या आईची खूप चांगली कॉन्व्हर्सेशन्स आहेत. तर तिने अजून तिच्या गरजा अजून बोलून दाखवलेल्या नाहीयेत किंवा त्यांना जाणवत नाहीयेत. त्याच्यामुळे त्या तिच्या शिक्षणावर जास्त भर देत आहेत आणि तिच्या स्वावलंबनाकडे जास्त लक्ष देत आहेत. तर लग्न हा विषय थोडा अवघड वाटतो मला. असं वाटतं की पालक जिथं लग्न होऊन जाईल तिथे ती फॅमिली तेवढी जबाबदार आहे का, तिची संपूर्णपणे काळजी घेण्याची, हा विषय महत्वाचा आहे. आणि हा कदाचित तिच्या डाऊन्सच्या मुलांच्या
स्वतःच्या व्होकेशनल रिहॅबिलिटेशन पेक्षा महत्वाचा नाही असं मला वाटतं. मधुरा मॅडम, तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की इथे खूपदा असं आहे की आपण शहरी पालकवर्ग आणि ग्रामीण भागामधला पालकवर्ग, शिक्षित पालकवर्ग आणि ज्यांचं फारसं औपचारिक शिक्षण झालेलं नाही असा पालकवर्ग, याला असं उत्तर नाहीये. त्यामुळे राईट आणि रॉंग याच्यापेक्षा सुद्धा मी अप्रोप्रिएट आणि इनअप्रोप्रिएट किंवा योग्य आणि अयोग्य अशा दोन मला वाटतं कॅटेगरीज मध्ये या सगळ्या केसेसचं वर्णन करावं असं मला वाटतं. म्हणजे करावं का नाही करावं किंवा केलं जातं का नाही केलं जात. तर काही वेळेला पालक पुनर्वसनाचा एक पर्याय म्हणून सुद्धा याच्याकडे बघत असतात. आणि काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपल्याला असंही दिसून येतं की केवळ मानवता ह्या एका ह्युमन व्हर्च्यूसाठी सुद्धा अशा प्रकारची लग्न टिकलेली आहेत. अर्थात ती करावी असं मी कुठेच त्याचं समर्थन करत नाही, पण जी ऍक्सिडेंटली झाली, अननोईंगली झाली, अशा ठिकाणी काही अशी लग्न ही टिकलेली पण आढळलेली आहेत. Yeah, that's right. बेसिकली मोझॅसिझम जिथे असतं तिथे थोडंसं हे दिसतं. टिपिकल डाऊन्स मध्ये इट्स डिफिकल्ट फॉर देम टू गेट डिफिकल्ट आहे कारण खूप सिग्निफिकंटली डिस्मॉर्फिझम दिसत असतो. पुनर्वसन तुम्ही म्हणालात मॅडम, तर ते पुनर्वसन आपण लग्न पेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग ही जनजागृती जर केली तर त्याचं प्रमाण, लग्न करण्याच्या इच्छेचं प्रमाण कमी होईल का आई वडिलांचं? नाही, आपण ही आदर्श स्थिती बोलतो. आपण व्यावहारिक स्थितीचा तितकाच विचार करायला पाहिजे. आपण शहरामध्ये राहतो आणि आपण सर्वजण एक ऑगस्ट प्राऊड आहोत, त्यामुळे आपण कायमच एका आदर्शाच्या परिस्थितीचा विचार करत राहणार. पण आपण जर का व्यावहारिक दृष्टीने ह्या सगळ्या प्रश्नाकडे बघितलं तर आजही ग्रामीण भागामध्ये किंवा इव्हन डिसेबिलिटीचं प्रमाणही तुम्ही जर बघाल तर शहरी सुशिक्षित वर्गापेक्षा सुद्धा जिथे नात्यात लग्न करण्याची प्रथा खूप प्रचलित आहे किंवा ज्या ठिकाणी शिक्षणाचा किंवा वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे, अशा अनेक ठिकाणी आपल्याला लोअर सोशल इकॉनॉमिक स्टाटामध्ये किंवा लोअर स्टाटामध्ये तुम्हाला हा प्रिव्हेलन्स जास्ती दिसेल. अशा ठिकाणी मला असं वाटतं की आदर्श स्थिती हा आपण सगळ्यांनी, म्हणजे हे सगळं आपल्यासारख्या लोकांचं स्वप्न आहे की ते असं असायला हवं, पण मला असं वाटतं की वास्तविकता याच्यापासून काही योजना अजूनही दूर आहेत. संध्या, मला एक प्रश्न विचारायचा आहे की समजा डाऊन सिंड्रोमच्या पेशंट्स मध्ये लग्न झालं आणि त्या स्त्रियांचं स्त्री बीज आणि ह्याच्यावर काही अभ्यास झालेला आहे का की माता होण्याची क्षमता आणि त्याच्या पुढे जे मूल सांभाळण्याची क्षमता, ह्या दोन्ही गोष्टी आपण जर बघितलं तर, कारण लग्नानंतर तो दुसरा प्रश्न असतो त्या फॅमिली समोर की मूल कसं होणार आणि कधी होणार. हे दोन प्रश्न थोडेसे अवघड आहेत की त्यांची एंडोक्राईन सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तेवढीच सशक्त असते का नॉर्मल मुलींसारखी, आणि हा प्रश्न बऱ्याच जणांना ऐकायला आवडेल उत्तर. आणि झालेलं मूल सांभाळण्याची मानसिक क्षमता त्यांच्यामध्ये असते का, हे मधुरा अन्विकर मॅडमना कदाचित जास्त चांगलं उत्तर देता येईल असं मला वाटतं. मी सर्व पालकांच्या वतीने हा प्रश्न विचारते तुम्हाला. जसं मी म्हणाले, जसं म्हणाले मगाशी की त्यांच्या मानसिक गरजा ह्या इतर मुलांसारख्याच असतात, याकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणारच नाही. कारण आतापर्यंत जे आपण म्हणालो की नाही त्यांना शक्य नाही आहे, तर ते सप्रेसच झालं पाहिजे आणि त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग वरती आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. ही जरी खरी गोष्ट असली तरी आपण जर लिटरेचर पाहिलं किंवा इव्हन या सगळ्याची क्लिनिकल हिस्ट्री पाहिली तर त्याच्यामध्ये जशी प्युबर्टी त्यांच्यामध्ये नॉर्मली येते, स्लाइटली डिलेड इन मेल डाऊन्स बट व्हेरी रेग्युलर आणि व्हेरी सेम सिक्वेन्स अँड टेम्पो इन गर्ल्स. लाईकवाईज त्यांची सेक्शुअल मॅच्युरिटी आणि त्यांच्या फिलिंग्स या सुद्धा इक्वली डेव्हलप झालेल्या असतात. तर याच्याबद्दल खूप डिबेट होऊ शकेल, पण वी आर डिप्रायव्हिंग देम फ्रॉम ऑल दिस थिंग्स, हेही तितकंच खरं आहे. आणि जर या गोष्टी करायच्या झाल्या तर जसं दॅट इज चॅलेंज फॉर ऑल मेडिकल फ्रॅटर्निटी असं मला वाटतं. जसे आपण त्यांचे फिजिकल चॅलेंजेस इतके दिवस डील करत आलो आणि वी आर ऑन प्रोग्रेस इन दॅट वे. आपण पॅरेंट्सचे सपोर्ट ग्रुप्स आहेत, आपण त्यांचे मेडिकल इश्यूज खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करतोय. सायकोलॉजिस्ट आहेत चांगले क्वालिफाईड मॅडम सारखे आपल्याच औरंगाबादमध्ये, आणि आपण त्यांचे सायकोलॉजिकल इश्यूज सुद्धा डील करतो आहेत. तर तसंच त्यांचे सेक्शुअल नीड्स आणि त्यांचं जे काही इमोशनल मॅच्युरेशन आहे याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष नाही करता येणार. मे बी आजच्या काळासाठी हे सुसंगत नसेल, पण मला असं वाटतं की जर आपण याच्यावरती विचार करून जर अजून प्रगल्भ होऊ शकलो
आणि पण त्यांची एंडोक्राईन सिस्टीम तेवढी सशक्त आहे. दिस इज ओनली कन्सर्न अबाउट मॅरेज आणि सेक्शुअल रिलेशनशिप. परंतु एंडोक्राईन सिस्टीम ही तितकी सशक्त नाही. मुळातच त्यांचं ओव्हॅरियन फंक्शन हे इतर लोकांपेक्षा जास्त कमी आहे. आणि याचं अगदी क्लिअर इंडिकेशन म्हणजे त्यांचे FSH आणि LH जे त्यांचे सेंट्रल गोनाडोट्रॉपिक हार्मोन्स आहेत हे इतर मुलांच्या लेव्हलपेक्षा कित्येक पटीने जास्त असेल. सो इट सेल्फ डिनोट्स की मुलांमध्ये तर खूपच नगण्य आहे स्पर्मॅटोजेनेसिसचं प्रमाण, पण मुलींमध्ये सुद्धा ओव्हॅरियन फंक्शन हे खूप जास्त डिप्रेस्ड असतं. म्हणजे नॉर्मलसीच्या जवळजवळ 30% असतं. आणि दॅट्स गर्भधारणेची शक्यताच खूप कमी असते. शक्यता ही 100 नॉर्मल मुलांमध्ये असेल तर 30च डाऊन्सच्या मुलींमध्ये असते. आणि त्याच्यातूनही पुढे येणारा इश्यू जो आहे तो अधिक गंभीर आहे, ज्याच्यामध्येही अगदीच काढायचा तर आपण मार्ग काढू शकतो की आपण जेनेटिक टेस्टिंग करू शकतो. कारण नियरली 35 to 50% जी बॉर्न चिल्ड्रन आहेत गर्ल विथ डाऊन सिंड्रोमला, they itself will have Down syndrome. So whether we are ready to take that burden, that is also again unanswered आणि open to debate. मला असं वाटतं की आत्ताच्या स्टेटसमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची खूप क्लिअर उत्तरं देणंही अवघड आहे. काही डायलेमाज आहेत, मे बी आपण येणाऱ्या काळामध्ये इव्हॉल्व्ह होऊन याच्यावरती अजून चांगली उत्तरं काढू शकू. आणि हँडलिंग मदरहुड इज अगेन प्रॅक्टिकली डिफिकल्ट, हे तर अगदी ऑब्व्हियस आहे. मला वाटतं मधुरा मॅडम ह्याच्यावरती म्हणजे मधुरा मॅडम मला असा प्रश्न विचारायचा की असे जर 2 फॅमिलीज तुमच्याकडे आल्या आणि आम्हाला लग्न आणि गर्भधारणा इथपर्यंत आमचं विजन आहे आणि आमचं मूल दोन्ही साईडची जबाबदारी आम्ही घेतो, तर आपण कसं समुपदेशन कराल? नाही, आता या बाबतीमध्ये मूल वाढवता येईल का, तर याला स्वतःचं म्हणजे स्पष्ट असं उत्तर आहे की ज्यांचं स्वतःच अजून मानसिक वय मूल या कॅटेगरीमध्ये आहे तर ते अजून एका मुलाची जबाबदारी निश्चितपणाने पेलवणार नाही. त्यामुळे मूल होणं, गर्भधारणा होणं आणि पुढे त्या अपत्याचं संगोपन करणं ही कल्पना निश्चितपणाने डिस्करेजच करावी लागेल. पण आता संध्या मॅडमनी जसं सांगितलं तसं की शेवटी माणूस त्यांचेही काहीतरी अधिकार आहेत आणि डिझायर्स म्हणून त्यांच्याही सगळ्याच डिझायर्स केवळ त्या डाऊन आहेत किंवा रेंज आहेत म्हणून आपण ते दुर्लक्षून चालणार नाही. मला ती आवश्यकता वोकेशनल साठी आपण एखादा शेल्टर्ड वर्कशॉप किंवा वोकेशनल ट्रेनिंग किंवा त्या संदर्भामधल्या काही असेसमेंट आणि मग त्याच्यानंतर होणारे इंटरव्हेन्शन असं जे काय आपण त्याचं एकंदरीत स्वरूप किंवा मॉडेल पुढे मांडतो तसं वयात येणारी मुलं, त्यांचे असणारे प्रश्न, काही विशिष्ट वयानंतर येणाऱ्या सेक्शुअल डिझायर, त्याच्यातनं निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांची मानवतावादी भूमिका घेऊन केली जाणारी जपणूक, अशा पद्धतीने मला असं वाटतं की एक शेल्टर्ड फॉर्म मध्ये आपल्याला काही मॉडेल्स याच्यामध्ये विकसित करावी लागतील. आणि हा फार मोठा म्हणजे ही फार मोठी विजन आहे. कित्येक वर्ष क्षेत्रात काम करणारे लोक वेगवेगळ्या पद्धतीने या प्रश्नाचा उहापोह पण करतायत. आणि मी पुन्हा पुन्हा म्हणते की आपण एका आदर्श परिस्थितीचा सतत विचार करतो आहोत, पण आपल्याला त्याला वास्तवाची जोड देणं खूप आवश्यक आहे. जसं हिस्टेक्टमीचा विषय मगाशी संध्या मॅडम मी मांडला की हा खूप वादग्रस्त विषय आणि त्याला फक्त एकाच चष्म्यातनं बघून चालणार नाही, त्याला अनेक प्रकारचे पैलू आहेत. तसं सेक्शुअल डिझायर्स आणि त्यांचं सॅटिस्फॅक्शन ह्या इश्यूला सुद्धा डेफिनेटली अनेक पैलू आहेत. मी तर पुढे जाऊन थोडासा क्रांतिकारी विचार असाही मांडू इच्छिते की आपण आपल्या सर्वसामान्यांच्या चौकटीमध्ये लग्न आणि लग्नामधनं मग उद्भवणारे सेक्शुअल ड्राईव्ह आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन अशी सुद्धा चौकट नाही ठेवता काही वेळेला लग्नाची प्रिकंडिशन तरी का ठेवावी. अर्थात ती पुन्हा म्हणते की हा खूप क्लोज फोरम आहे म्हणून ही खूप क्रांतिकारी आयडिया मी समोर ठेवते आहे. पण म्हणजे लग्न आणि एकमेकांच्या जबाबदाऱ्या घेणं ह्याच्या पल्याड जाऊनही आपल्याला सेक्शुअल डिझायर सॅटिस्फाय करणं इथपर्यंत एखादी अत्यंत फ्लेक्झिबल लवचिक अशी मानवतावादी भूमिका घेता येऊ शकेल का, ती कितपत सेफ असेल, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, त्याच्यातून येणाऱ्या रिस्क कोणत्या, या सगळ्याचा आपल्याला सर्वांनी विचार करावा. आणि म्हणून याला राईट रॉंग असं म्हणून चालणार नाही, अप्रोप्रिएट इनअप्रोप्रिएट या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडवावा. मला असं वाटतं की पॅरेंट्सनी बऱ्यापैकी चांगले मेसेजेस याच्यातून पिकअप केले असतील, कारण इतकं ओपन डिस्कशन या फोरमवरती होणं, आपला क्लोज ग्रुप जसं मधुरा मॅडम म्हणाल्या आहे त्याच्यामुळे आपण खूप छान या सगळ्या गोष्टी इथे डिस्कस करू शकतात. आणि शक्य आहे वर्षा, माधवी, थँक्स की तुम्ही या सगळ्या पेरेंट्सच्या वतीने ऑल पॉसिबिलिटीज आणि ऑल क्वेरीज रेज केल्या. जसं आपण म्हणालो की या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या क्षणी नाहीत आणि नसतातच. कुठलेही
मानसिक गोष्टी, काही इव्हॉल्व्ह होणाऱ्या गोष्टींची उत्तरं आपण प्रत्येक काळाच्या स्पॉट वरती देऊ शकतो असं नाही. पण इट वॉज मॅडम काही सुवर्णा मॅडम आहे ते शी वॉन्ट्स टू शेअर समथिंग. अच्छा. येस सर. हा येस मॅडम बोला ना. नमस्कार, मी अर्चना जोशीची मैत्रीण आहे आणि मी 18 वर्ष US मध्ये इथे ऑटिझम मुलांसाठी काम करते डिफरंट लेवलवर. जर पॅरेंट्सला काही क्वेश्चन्स असतील US मध्ये काय टेक्निक यूज करतात किंवा काही जर असेल व्होकेशनल ट्रेनिंग वगैरे, तर आय विल बी पार्ट ऑफ युअर ग्रुप नेक्स्ट टाइम, एनी टाइम. You know, and so I'm on Facebook, WhatsApp. You have any questions, like communication is very much developed here. So if you want any kind of help, I am here for you. Yes. And मी मराठवाड्यातली नांदेडची आहे. ओके. थँक्यू आणि थँक्यू, मला खूप आवडलं मराठवाड्यात अगदी ह्याच्याने काम होत आहे तुमचं. सॉरी फॉर माय मराठी. अरे नाही मॅडम. एक प्रश्न आहे मॅडम माझा. What is the level of frustration in the parents and caregivers of Down syndrome patient? What is the level of frustration? In the US? No, in India, not in US. Okay. Any answer to that? What is the level of frustration? म्हणजे त्यांचं स्ट्रेस मॅनेजमेंटचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याकडे काही सिस्टम डेव्हलप आहे का? बरोबर ना सर? म्हणजे करण्याचं म्हणून करतात का? ठीक आहे, त्याचा प्रश्नच नाहीये, करण्याचा म्हणूनच करतात. पण काय काय आहे का त्याच्यामध्ये आनंद पण आहे आणि खूप जास्त फ्रस्ट्रेशन असतं? आनंद किती प्रमाणामध्ये दोन्ही आहे असं? There are different studies which have studied about the psychological aspects with the parents with disability. So general population पेक्षा almost 30 to 40% high chances आहेत सर त्याच्यामध्ये. Having anxiety, depression. Am I audible? Yes, madam. In parents. हाँ सर, पेरेंट्स the caregivers basically it's for the caregivers. जे काही आता त्याचे गार्डियन आहेत किंवा केअरगिव्हर आहेत, आपल्याकडे ते युजली दोज आर पेरेंट्स. तर 30 to 40% जास्ती आहे सर ऍज कम्पेअर टू जनरल पॉप्युलेशन विथ ऑल डिसेबिलिटी. इज नॉट ओनली डाऊन, मला डाऊन फक्त माहिती नाही, विथ अँझायटीज अँड डिप्रेशन. And if it is seen in both the parents, it is more in mothers as compared to fathers. कारण बहुतेक वेळेला डिसेबिलिटी किड्स आर हँडल बाय मदर्स आणि बऱ्याचशा सिच्युएशन मध्ये दे हॅव टू लिव्ह देअर करिअर किंवा ह्या गोष्टी सोडून ते करावं लागतं. त्यामुळे पर्सेंटेज इज क्वाईट हाय. आणि ज्या प्रकारे आपण बातम्या ऐकतोय की विशेष मुलांच्या बाबतीत फार वेगळं घडतंय, त्यांच्या आयुष्याबाबत निर्णय घेत आहेत ह्या स्ट्रेस मध्ये, तर त्याच्यासाठी असे सपोर्ट ग्रुप्स आणि असे काही काउन्सिलिंग सेशन्स मला वाटतं फार आवश्यक आहेत. जसे आपण आता मागच्या वेळेसच बघितलं की ठाण्यामध्ये दोन पालकांनी विशेष मुलांचं आयुष्याबद्दल सुद्धा निर्णय घेतला. इव्हन नाशिकमध्ये एका डॉक्टरांनी घेतला. तर अशा फ्रस्ट्रेशन मधून असे हे टोकाचे निर्णय घेतले जातात पॅरेंट्स कडून. तर त्यांच्यासाठी आपण खरं काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट म्हणून आपण आहोत असं अशा प्रकारचे काही काउन्सिलिंग. खूप डिमांडिंग जॉब आहे आणि इट्स नेव्हर एंडिंग. म्हणजे देर वुड ऑलवेज बी समथिंग अहेड. म्हणजे एक प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम. आणि मला असं वाटतं सायकियाट्रिस्ट प्लस सायकोलॉजिस्ट हे दोघांनी मिळून करण्याचं काम आहे. म्हणजे दे वुड ऑल्सो नीड मेडिसिन्स फॉर दॅट मॅटर टू कोप अप विथ ऑल दिस फ्रस्ट्रेशन्स. हॅलो. अर्चना मॅडम तुम्हाला बोलायचं का? हा बोला ना मॅडम. त्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम येतो, तर आता आम्ही आमच्याकडे पण जी डाऊन सिंड्रोम मुलं येतात, तर याच्या आधीचं थोडंसं कन्व्हर्सेशन मी ऐकलं नाहीये, पण आमच्याकडे पण जे डाऊन सिंड्रोम मुलं येतात आणि त्यांचं ऍक्सेप्टन्स खूप चांगलं असतं, पण ती मुलं जशी बिहेवियरली काहीतरी गडबड होतीये का? नाही ऐकू येतं मॅडम. बरोबर ऐकायला येते ना? हा. तर तिथे फक्त जो आहे जो ट्रेनिंगचा भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. जसं आता आपण सगळी बाकीची जी माहिती दिली ती माहिती तर कन्सिडर करणं आवश्यकच आहे. बट द सेम टाइम डाऊन सिंड्रोम मुलं हे शिकणं यांचं अतिशय चांगलं असतं, पण फक्त तो प्लॅन करून आणि पालकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून आणि प्रत्येक समस्येला योग्य उत्तर शोधून
मगच हा ट्रेनिंग प्रोग्राम राबवता येईल. आणि तो आम्ही करतो आहोत औरंगाबादमध्ये व्हेरी मच आय प्रोग्रेस फाउंडेशन मध्ये, माधवी मॅडमच्या सेंटरमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, यू ऑल आर डुईंग अ ग्रेट जॉब. इट इज रिअली व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. म्हणजे एका क्षणी हे सगळं करत असताना स्वतःलाच डिप्रेशन येण्यासारखी परिस्थिती असतानाही ते कन्सिस्टंटली करत राहणं हे खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. मॅडम, गव्हर्नमेंट कडून काय अनुदान आहे का अशा पोरांना? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. नो नो नो. म्हणजे we should propose government to give some financial aid to parents of such. To propose the government, it is very difficult because government has some different norms and government मध्ये बऱ्याच अडचणी आहेत, प्रचंड अडचणी आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट जे काही आहे ते पण अवेल करणं इतकं अवघड करून ठेवलेलं आहे, खूपच अवघड आहे की पॉसिबल होत नाही जाऊ देते. पण आमच्याकडे आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आय प्रोग्रेस फाउंडेशन मधनं आम्ही सगळेच करतो. मी, माधवी, मधुरा आणि पालक आमच्यासोबत जे काम करतायत, आमच्यासोबत काम करणारे सगळे पालकच आहेत. हॅलो या मॅडम, मी आतापर्यंत डेव्हलपमेंटली डिसेबल साठी मोठमोठाले हे बघितले आतापर्यंत, शाळा आणि बऱ्याचशा रिहॅबिलिटेशन सेंटर्स पाहिले आणि लोक खूप छान काम करतायत, त्याच्यात काही वाद नाही. आणि मी मागच्या 30 वर्षापासून पीडियाट्रिक प्रॅक्टिस करतो आणि मला जे ज्वलंतपणे वाटतं ते मला फक्त 1-2 मिनिटात शेअर करायचं तुमच्याशी. आणि त्याच्यातलं बेसिकली कसं आहे माहिती का, की शेवटी बेसिकली तो डाऊन सिंड्रोम असो कुठलाही असो की डेव्हलपमेंटल चाइल्ड चार्ज असो, दोन्ही मधला डाऊन सिंड्रोम उलट छान छान बाळ आहे आणि तो उलट जास्त चांगलं हे करतो. पण माझं असं म्हणणं आहे की माझी एक प्रपोजल आहे की त्या प्रपोजल मध्ये मला फक्त एकच म्हणायचं आहे की आय वॉन्ट टू गिव्ह सपोर्ट टू द मदर रादर दॅन पॅरेंट ऑल्सो. कारण की त्या डेव्हलपमेंटली चॅलेंज पोरांमध्ये आईचं जे काही ज्या पद्धतीचं बिहेवियर किंवा ज्या पद्धतीचं तिचं बिचारीचं त्रास होतो, मला त्या पोरांबद्दल सपोर्ट करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्या आईला सपोर्ट करण्यासाठी काहीतरी संस्था उभारायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मी एकच सांगू शकतो की आपण एक छोटस हॉस्टेल किंवा काहीतरी जर तयार करू शकलो तर आमच्यासारखे लोक खूप तयार आहेत की समजा तिला तिच्या नवऱ्याला समजा पहिल्या वर्षभरपर्यंत जोपर्यंत पोराचं प्रोग्नोसिस माहित नसतं तोपर्यंत मायबाप दोघं जण येतात. नंतर 1 वर्षापासून तो 20 वर्षापर्यंत होईपर्यंत फक्त आमचं आणि आईशीच कनेक्शन असतं, बाप कधी येत नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्यांना रिलॅक्स करण्यासाठी, त्या आईला रिलॅक्स करण्यासाठी, समजा तिला लग्नाला जाता येत नाही, मुंजीला जाता येत नाही, कुठल्याही सोशल फंक्शनला जाता येत नाही, किंवा तिला जर समजा पिक्चरला जायचं असेल किंवा काही जायचं असेल तर अशा प्रकारचं आम्ही काही रिहॅबिलिटेशन सेंटर चालू करू इच्छित. आमची इच्छा आहे फक्त 2 तास, 4 तास, 6 तास एखाद दिवस 2 दिवस सुट्टीवर जायचं असेल तर ते पोरग सांभाळायची आमची तयारी आहे. आणि आम्हाला तशा पद्धतीचं मला कुठलंही त्यासाठी एड नको, मला कुठली NGO म्हणून नको, जागा माणसं सांभाळायला. मी कुठली फिजिओथेरपी देणार नाही, तिथं काहीही ट्रीटमेंट देणार नाही, पण त्या पोरांना खाऊ पिऊ घालील, त्यांच्याकडे त्यांचं बघील. आय कांट शेअर देअर कम्प्लीट सॉरो बट आय कॅन गिव्ह देम ब्रीफ प्लेजर ऑफ लाईफ. पण त्या ब्रीफ प्लेजर ऑफ लाईफ मध्ये अशा कुठल्याही संस्था नाही अजूनपर्यंत. अशी मला एक संस्था औरंगाबादमध्ये काढायची इच्छा आहे. तुम्ही सगळेजण तयार असाल तर आपण करू. खूप छान कल्पना आहे सर. ह्या निमित्ताने जर आपण असं एका प्लॅटफॉर्मवर विचार करू शकलो. पोरग सांभाळू आम्ही. बरोबर. टेक केअर. लग्नाला जायचं 2 दिवस आम्ही सांभाळू. परमनंट नाही सांभाळणार आम्ही, परमनंट सांभाळू शकत नाही. पण अशा पद्धतीचं अनएडेड
त्याला तुम्ही एनजीओ म्हणा, टीनजीओ म्हणा, काय म्हणायचं म्हणा, पण असं काही जरी तुम्ही सगळे जर मिळून आपण जर तयार करू शकत असले तर जागा खर्च द्यायला डॉक्टर खडके तयार आहे. बापरे, ग्रेट सर, खूप छान. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर डिक्लेरेशन. आणि आपण इतके सगळे जण आहोत आणि देर आर सो मेनी गुड पीपल इन औरंगाबाद. गुड इन द सेन्स चांगल्या गोष्टी सोशली करू इच्छिणारे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी करतात लोक कामं. तर आपण आजच्या निमित्ताने तुमच्यासारख्या माणसांनी हे बोलणं हे खूप ग्रेट गोष्ट आहे सर. त्याच्यामुळे आपण पुढे नेण्याचा नक्की प्रयत्न करू. आईला अकाली वार्धत्व येऊ नये याच्यासाठी काय करायचं असेल तर आपली तयारी. अरे वा, नक्की सर, खूपच चांगली आयडिया सर. खूप डेडिकेशन लागतील पण त्याला. डेडिकेशन लागेल, बरोबर. त्याला टीम लागते ना. मला एकट्याला करता आला असतं तर मी केलं असतं आतापर्यंत. टीम लागते त्याला. पालकांकडून मला अजून कसे काही इनपुट्स आणि काही गोष्टी क्वेश्चन्स आलेले नाही आहेत किंवा रिॲक्शन्स आलेले नाहीत, त्याचं मला आश्चर्य वाटतंय. सगळ्यांना मी आता अनम्यूट करते आहे, तर केलेलंही आहे ऑलरेडी. तर तुम्ही सगळेजण बोला, या सगळ्या गोष्टी आम्ही इतक्या डिस्कस करतोय. मला कोण कोण दिसते? आरती देशमुख, नीता कुलकर्णी, आणखीन कोण कोण आहे? स्वाती मॅडम तुम्ही बोलता का? स्वाती पाटील आहेत का? अच्छा, मला इथे काही काही जणांचे फक्त हे मिळतात, गॅलेक्सी नोट वगैरे अशा काही गोष्टी. सगळ्यांची नावं मिळत नाहीयेत. पण आणखीन कोण आहेत बरं? सुवर्णा, आरती, बोला सगळेजण. मॅडम आल्या नाही आता. हा, त्या नाही आहेत, बरोबर. नीता कुलकर्णी, हो ना. नीता कुलकर्णी दिसतात मला. आणखीन कोण आहेत? माधवी, आय थिंक तू ओळखत असशील यातल्या कोणाकोणाला. नीला पितळे मॅडम. नीला पितळे मॅडम. एक मिनिट, मी त्यांना. आता रुपाली जोशी मॅडम सुद्धा होत्या. म्हणजे मला असं वाटतं ज्यांनी पॅरेंट म्हणून खूप चांगलं भरीव कामगिरी केली आहे, त्यांचं पण मत घ्यावं त्यांचं. काय रुपाली मॅडम? मुलं तयार आहेत का? मुलांनी काही फॅन्सी ड्रेस तयार आहे का? मुलांचं तयार आहे कोणाचं? अरे वा. व्हिडिओ रन करते. आपल्याकडे काही खूप छान छान व्हिडिओज पाठवलेले आहेत, तर ते आपण बघू शकतो. हाँ सर, स्टॉप करूया का? चालेल चालेल. ओके ओके ओके. छान छान परफॉर्मन्सेस होते सगळ्यांचे. आणि इतके छान परफॉर्मन्सेस आहेत की कधीतरी या सगळ्यांचा एकत्र कार्यक्रम घेऊन आपण त्याचा आनंद लुटावा. इतके छान छान स्टुडंट्स आहेत. तर मला असं वाटतं की आपण कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत आलेलो आहेत. थँक्स फॉर पार्टिसिपेशन. सगळे जे काही पॅरेंट्स होते त्यांनी पण पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. आणि सगळेजण, माधवी, वर्षा, मधुरा मॅडम, खूप धन्यवाद खूप छान टॉक केल्याबद्दल. आणि सुवर्णा मॅडम, अर्चना मॅडम, थँक्स फॉर युअर स्पेशल इनपुट्स. आणि मला असं वाटतं खूप सुंदर डिस्कशन झालं. याच्यातून पॅरेंट्सच नाही, टीचर्सच नाही, तर आपल्यालाही काही खूप चांगले मेसेजेस. धन्यवाद देतो मी. आणि पुन्हा अशाच एखाद्या प्लॅटफॉर्म वरती आपण सगळेजण पुन्हा एकदा भेटू. थँक्यू ऑल व्हेरी मच. Thank you, Dr. Khadke, for your everyone. Thank you, sir. valuable suggestion and for the zeal to participate in the social activity. Yes, thank you, sir. Thanks, sir. Thank you. Yes. Thank you all. Thank you all. Good night.